जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा. जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा. देवा सावध करी जीवा, देवा सावध करी सावध करी जीवा. शाश्वत करता देव अंतरी, शाश्वत करता देव अंतरी. भरोनी राहे तो बाहेरी, भरोनी राहे तो बाहेरी. कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी, कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी. सावध करी जीवा, सावध करी जीवा. देवा सावध करी जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा. प्रबळ दाहली देह बुद्धी किती, प्रबळ जाहली देह बुद्धी किती. आत्मबुद्धीची पडे विस्मृती, आत्मबुद्धीची पडे विस्मृती. आत्मनाश हा अवघा पुढती, आत्मनाश हा अवघा पुढती. वाचविया जीवा, वाचविया जीवा. देवा सावध करी जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे जीवा होई, जागृत रे. आपण कशासाठी आलो आहोत म्हणण्यापेक्षा आपल्याला कशासाठी आणलं आहे याचा विचार आपण करत होतो. कोणीतरी आणल्याशिवाय नाही आलो, कारण तसं असतं तर आपल्या मनाने नाही होत. मनाने इच्छा धरावी लागते, पण ती पुरी करायला
परमेश्वराची इच्छासुद्धा त्याच्या मागे उभी लागते, ती आहे सुदैवाने. म्हणून आपण आता येऊन हे जागा होण्याचा प्रयत्न करतो आहोत. कठीण आहे, हे उघड आहे. कारण महाराज एकदा म्हणले ना, तसं आहे. मग गावात म्हणले असे जर 100 लोक असतील, 99 वेळ असतील, तर ते एक शहाण्याला काय ठरवतील. असं नाही, बरोबर काय सांगितलं तसं आपलं बाहेर होणार आहे नक्की आहे. इथे निदान समजून घेऊ आपण. आपल्याला काय खरं आहे काय खोटं आहे याचं निदान विचार करायचे तरी निदान समोर येईल. आणि मग कदाचित असं बाहेर होण्याची शक्यता आहे, ही लक्षात ठेव. तसं होण्याची शक्यता आहे, कारण शेवटी जो उरतो अशा तऱ्हेने जगाबरोबर न जाणारा, तो जगाच्या दृष्टीनं काय असेल आपल्याला काही सांगायला असतो. आणि त्यात पुन्हा लोकशाही आहे. त्यामुळे आपल्याला काही नाईलाज आहे आपला. अशा वेळेला गप्प राहून आपलं काय ध्येय आहे, ते जे ओळखलेलं आहे, जे खरं खोट्याचं भान आलेलं आहे, जे शाश्वत कळलेलं आहे, जे यात फसतं आहे कुठे कुठे काय काय, ते सगळं आपल्याला आत्ता समोर एक आहेच. देहबुद्धी वाढली म्हणजे काय झालं, नक्की आत्मबुद्धीची विस्मृती वाढली म्हणजे काय झालं, आत्मनाश होणार म्हणजे पुढे काय होईल, यातून वाचण्यासाठी मला जे आत्ता काय करता येणं शक्य आहे ते करणं. काल आणि आज तिकडे त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी चाललेलं आहे. ठीक आहे, बाहेर तेवढा मोठा प्रश्न आहे, इतके लोक असे वागतात, मी वागलं म्हणून काय बिघडलं, ती कुंड्या कशासाठी ठेवल्या, हे सगळं खरं आहे. मला करायचं आहे काम, तर तिथे व्यवस्था आहे. ते शिकण्यासाठी मुलं गेली होती. आज प्रॅक्टिकल होतं, ते पाहण्यासाठी मुलांच्याबरोबर मोठी माणसंसुद्धा होती. खूप चांगलं बघून आले. त्याला काहीतरी आहे चित्तामध्ये, हे जे काय आहे हे ठीकच आहे, पण त्याच्याबरोबर ते सुद्धा परमार्थच आहे. आपल्या डोक्यातला कचरा काढणं काय आणि बाहेरचं काय, बाहेरचंही उपयोगीच आहे आणि हे जे काय चाललेलं आहे तेहीच उपयोगीचं आहे. त्यामुळं या सगळ्याकडे आपण या अर्थाने पाहावं. तर गेल्या वेळेला आपण असं पाहत होतो की किती प्रसंग येतात, आपल्याकडे पाहण्याची दृष्टी यावी. ऐकू येते तर दृष्टी यावी, ती आली तर तेच प्रसंग वेगळे होतात. आपल्यापुरतं आपल्याला समाधान तर राहतंच, पण आपली जर दृष्टी बदललेली असेल तर आपल्या कुटुंबापुरतंही ते राहतं. निराशा आपल्यालाही येत नाही आणि बाकीच्यांना आपल्यामुळेही त्रास होत नाही. त्यांना स्वतःला आशेचा मार्ग गवसतो, त्यांना श्रद्धेचा मार्ग गवसतो, हे सगळं होतं. पण त्यासाठी ही जी देहबुद्धीचा प्रबळपणा आहे, त्यातून होणारा नाश आहे, त्याची कल्पना थोडी यावी, त्यासाठी हे सगळं. किती प्रसंग बाहेर तर अखंड प्रसंग चाललेत. शेवटी परवा म्हणलं नाही का, अगदी काल जे आपलं बोलणं झालं त्याच्यात, की आपले ते मंत्री होते ना, आता ते 86-87 वर्षाचे आहेत. कधी 96 साली काय झालं आहे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला काही कोटीचा हा विषय आहे. काय पैसे नव्हते एवढं सांगा, की ते आहे ते काही 3 पिढ्याने 5 पिढ्यासुद्धा संपणार नाही अशी परिस्थिती आहे. तरीसुद्धा त्यात पुन्हा त्या काय घ्यावं असं वाटलंच. ते 96 साली घेतले. आता वयाच्या 86व्या वर्षी आता निकाल लागले, आता ती शिक्षा भोगणार. तेव्हा ह्या वेळेला आता सक्तमजुरी आहे. 86व्या वर्षी सक्तमजुरी काय, आपल्याला या जगात पाठवले आहे काय, सगळं सारखंच आहे. त्याचा विचार केला तर काहीतरी चुकलं आहे एवढं. जगात येऊन शिक्षाच बघतो एक प्रकारे. निदान हे कसं सुटावं काही सांगता आलं तर उद्या आणखीन काही गणितांनी पण सांगेन, काही यानं पण सांगेन, प्रयत्न करेन. पण ही सक्तमजुरी. आता अर्ज का की मी वयोवृद्ध आहे, थकलो आहे, माझी पत्नी वारली, घरात खुणी आहे, शिक्षे सूट द्या, शिक्षा सौम्य करा, काही माफ करता आलं तर बघा, खंडवून करा. आता या ते म्हणून काय उपयोग नाही, कारण त्या कोर्टाने सगळ्याला नकार दिलेला आहे. त्याने सक्तमजुरी कायम ठेवली. आजारी पडले तर सरकार औषध बंद करेल. तसंच आहे, परमेश्वराचा कायदा आहे. त्याचं हे छोटंसं स्वरूप आहे कायद्याचं. आणि हे सगळं आलं आहे बरोबर, निघालं कशात नाही याचा विचार आपण केला का. होई जागृत रे जीवा, होई जागृत रे
ही लाचारी, पैशासाठी ही लाचारी, स्वतंत्र असुनी दास्य पत्करी, स्वतंत्र असुनी दास्य पत्करी, दावी जगाला किती बेफिकिरी, दावी जगाला किती बेफिकिरी, जागवी या जीवा, जागवी या जीवा, सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. सगळं मूळ कशातून आलं? ते सगळं या पैशातून आलं. किती हवं आहे आता? का आहे त्याचा उपयोग नाही आहे. प्रकृतीला शिक्षा भोगणं सुद्धा सहन झालं नाही, हसणं होणं अशी परिस्थिती राहिली नाही. देह पडेल आणि पुन्हा जन्म घ्यावा लागेल, शिक्षाच होत नाही. ही इथली आहे, काढून टाकतील विषय. पण तिकडे काढून टाकण्याची व्यवस्था नाही काही. सगळं व्यवस्थित चित्र सांभाळलं जातं. चित्रगुप्त आहे ना, तर ते सगळं चित्र सांभाळलं जातं. त्यामुळं आपल्याला ही काळजी करावी लागते. तो कसं चित्र सांभाळतो ते आपण आता आज जमलं तर आज बघून येतो, उद्याही पाहू. परमार्थ हे शिकवित नाही. परमार्थ काय म्हणतो की कर्म आहे, समजा चुकलं आहे तर परिणाम भोगा आणि सुटा त्यातून. कर्माच्या परिणामातून सुटा, भोगून परिणाम संपवा. अगदी आजार असो, ते काय असो, काय असेल ते असो, ते परिणाम भोगून संपवायला शिकवतो. म्हणून अनेक वेळेला आपण पाहिलं असेल की हे काल मी तिथेही बोललो, मला वाटतं की कलावती यांना विचारलं आजार कशासाठी. आजार तिथे पंक्ती प्रपंच नाही आहे म्हटलं. तो जो आहे तो आजार मलाही भोगलाच पाहिजे आणि तो मी भोगूनच संपवणार. त्यांना काही ॲम्नेस्टी मागणं काही अवघड नाही. जे एखाद्या शब्दासाठी नाही, मनात नुसतं आलं तरी ते बरं होईल. पण ते तसं नाही. जे असेल ते मी भोगून संपवेन. कशाने आलं असेल, कुणाचं आलं असेल, काय त्यांना माहिती नाही. त्यांच्या पातळीवर तर आणखीन गोष्टी वेगळ्या असतात. तर ह्या सगळ्या मी भोगून संपेन. या आता मी जे शिबिराला आलो, तुम्ही हे जीवन समजून घ्यायला आलो असं आपण म्हटलं गेलं. जीवन समजून घ्यायला आलो, माझी स्थिती कशी आहे, किंवा माझ्यामुळं इतरांना काही दुःख आहे का, समस्या आहेत का, जगाचं स्वरूप खरं कसं आहे, माझे जगाचे संबंध कसे आहेत, किती गोष्टी खरं सांगायचं तर ह्या विचार करण्यासारख्या आणि आपल्या जीवनाला अत्यंत निगडीत असलेल्या गोष्टी खरं सांगायचं. माझे जगाचे संबंध कसे आहेत, त्यात अगदी घरातल्या माणसांपासून बाहेरच्या जगापर्यंत त्यात सुखदुःख येतात. नुसते संबंध असणं असं नाही आहे. गिलन व्यवहार आहे बाबा, 4 लोक बरोबर आहेत, एवढ्यावर नाही होते सगळं. तेव्हा त्याच्याबरोबर सुखदुःख येतात. तर ती अस्वस्थ करतात. मग ती का करतात? आपल्याला खरंच ते शोधलं पाहिजे. सुखदुःख नुसतं भोगण्यातही अर्थ नाही. का आलं, कारण काय झालं, कशामुळे सुखदुःख आलं, हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यावं. यासाठी खरं सांगायचं तर हा मनुष्यजन्म आहे. कारण त्याच्याकडे ही शक्ती आहे. तो चुकेल पण समजून घेईल आणि सुधारायचं ठरवलं तर तोही सुधारेल. तो देव होण्याची क्षमता देऊन पाठवलेला योनीतला माणूस आहे. हे नाही प्राण्यांना शक्य. आपण प्राणी नाहीत म्हणून आपल्याला त्याची कल्पना येत नाही की नक्की काय दिलेलं आहे आपल्याला आणि त्यांना काय दिलेलं नाही, कशापासून ते वंचित आहेत. तेव्हा खरं समाधान किंवा शांती कशाने येईल? ईश्वर सावध करतो म्हणजे काय? मला कधी केलं आहे का ते माझ्या लक्षात आहे का? सावध तो परमेश्वर प्रत्येक पावलाला करतो, पण माझ्यात ते लक्षात राहत नाही. त्यावेळेला सुद्धा लक्षात येणं अवघड आहे की हे परमेश्वराने सावधान केलेलं आहे. हे त्यावेळेला लक्षात येत नाही. ही गुरूंची इच्छा आहे, त्यांनी सावधान केलेलं आहे, हे लक्षात येत नाही. आणि ते लक्षात आलंच तर पुढं ते टिकत नाही, ते लक्षात राहत नाही. लक्षात राहिलं तर मनुष्य 2 पावलं नाही 4 पावलं पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. पण ते नाही गेलं तर आहे तिथेच राहील. पुन्हा त्यांना परत तोच त्रास पडेल. तर मला सावधान केलं आहे का, करील का, मला दुःख टाळता येईल का, हे शोधायला बसलो आहे. थोडाच त्रास आहे, बरोबर आहे. पण असा कधीतरी 6 महिन्यातनं वर्षातनं काय 3-4 दिवस असा त्रास 1 तास 2 तासासाठी घेतला तर आपल्या आयुष्यातल्या खूप मोठ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या जवळ आहेत आणि ते आपण शोधून काढून आपण स्वतः सुटू शकतो. बस बाकी मला माहिती नाही जगाचं काय होईल. जग जाणे जगरे जाणे. ते आपले केदारनाथ गेले होते ना तिकडे, त्यावेळेला त्यांना कसं सांगितलं, बरोबर आहे. म्हणजे तुला काय करायचं जगाचं, तुझं बघ.
कारण शेवटी आपल्याला आपलंच बघावं लागतं. आपला आजार झाला तर सोचतो कोण? मीच. जगाचा काय उपयोग होतो? मला पोटात ढवळतं तर मला पोटात ढवळतं तर मलाच सोचलं पाहिजे. काय असेल तर औषध गोळी मलाच घेतली पाहिजे. तसं असमाधानाचं दुःख आहे त्याच्यावरचं समाधानाचं औषध मलाच घ्यायला पाहिजे काय असेल ते. तर तसा हा वन टू वन केवळ मी आणि परमेश्वर एवढाच व्यवहार आहे. जगतामध्ये राहावं लागतं म्हणून हे त्यात आपण वावरतो. ते कसं वावरावं तर त्याच्यासाठी तेही शोधायला आपण आलेलं. मौनामध्ये सत्संगामध्ये ते अधिक आकलन चांगलं होतं. एरवी एकाग्रतेनं होत नाही. वाचन करायचं म्हटलं तरी आपलं त्यात लक्ष असेलच असं नाही. इथं येऊन अवघड जातं. तर इथं असताना सुद्धा मला असं वाटतं की इथं असताना सुद्धा ते अवघड जातं. मन हे 2-3 दिवस काय 2 तास असतील काय 3 तास असतील 1-2 तासाचं असेल 1 तासाभराचं असेल तर चिंतन तितक्या एकाग्रतेने करतं काम असेल. आहेच इथं सगळं. त्यात काही वातावरणाचा प्रश्न नाही. प्रश्न एवढाच आहे त्यांची कृपा आहेच. पण आपण सुद्धा नक्की तिथेच आहोत का नाही? ध्यानी आहोतच बसलेले आहोत. बरोबर आहे सगळं आहे. पण ते आमके कुठे उतरले? आज दुपारी आता आमटी भाजी का रसभाजी काय डोक्यात माणसाच्या त्यावेळेला सुरू असेल. घरी खुशालीचा फोन करायचा राहिला. काल म्हटलं घरी आलो इकडं आलो आणि खुशालीचा फोन करायचा राहिला. काल म्हटलं ना आपल्याला त्यांचा काही फोन आला नाही. त्या अर्थी तुम्ही खुशाल आहात असं ते समजत आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यातही हे समजून घ्यावं की उलट त्यांना शांतता असल्यामुळं ते तिकडे खुशाल आहेत. त्या नादात सुद्धा त्यांची चौकशी करायची राहिली असेल समजून घ्या. आहे ते शेवटी समजून घेतलंच पाहिजे. ऊन आहे तर ऊन आहेच. त्याला काही इलाज नाही. घाम फुटतो दे. त्याची वेळ येणार आहे. त्यावेळेला तो सूर्य खाली जाणारच आहे. त्यावेळेला वारं सुटणारच आहे. त्यावेळेला झुळकीमध्ये आनंदात बसणारच आहोत ना. संध्याकाळी बघितलं आपण की किती निवांतपणा आहे बाहेर आहे. तर तोही येणारच आहे. तर जे जसं आहे तसं त्यावेळेला समजून घेता येणं हे सुद्धा परमार्थाची एक विद्याच आहे. जे जसं ज्या वेळेला आहे परिस्थिती असो माणसं असोत काय संकट असो काय आनंद असो काय जे प्रसंग असेल तो जसा आहे तसा समजून घेता येणं. त्यात काही बदल्या न करणं अपेक्षा न ठेवणं या अर्थाच्या. तर ते हे सगळं आवश्यक आहे. आता मला काय करायचं आहे ते मात्र कायम मान असावं. तर निदान एवढी सावधानता आपल्याला येऊ. मग ते आपल्याला हळूहळू जीवनात शिकवू लागतं. मग शंका सुटतात समस्या सुटतात. किंबहुना माझा असा अनुभव आहे की ते येतच नाही. आपल्याला ज्या शंका एरवी इतक्या पडलेल्या असतात तर ते येत नाहीत. यात काही शंका काल आता काही 7-8 प्रश्न झाले. उरलेले अजून 15-20 प्रश्न आहेत. तर बघू आपण काय विचार करता येईल ते. त्यातल्या एका प्रश्नाच्या संदर्भातही यावेळेला आज बोलायचं आहे ते सांगतो. नंतर की मग आपल्याला स्वच्छ चित्र दिसतं परिस्थितीचं. आपल्या मनाचं पण प्रतिबिंब दिसतं. सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी जायचं ते आरशात स्वतःला पाहण्यासाठी जायचं. अशा ठिकाणी आपलं चित्र आपल्याला दिसतं. जगाचं चित्र दिसतं. सगळ्या ठिकाणी आपल्यालाच हे लागू असेल असं नाही पण ते बाहेर लागू असलेलं आपल्याला कळतं. तिथल्या घटनांचा उलगडा होतो. ते तसे का वागले हे असे का वागतायत ते सगळं कळतं बरोबर. तर ते कळावं म्हणजे शेवटी आरशात आपलं काय आणि जगाचं काय प्रतिबिंब दिसावं बरोबर. आणि ते दिसलेलं धुसर असू नये व्यवस्थित स्वच्छ दिसावं यासाठी आपण येतो. हे जर नीट व्यवस्थित लक्षात असेल तर मग आपलंही काम होईल. ईश्वराचं सुद्धा तो प्रकाश आहे त्यामुळं त्यानं समाधान येतं. हेच त्याचं लक्षण आहे की तो आला असेल तर समाधान असेल. नसेल अजून तर निदान अज्ञान तरी दिसलेलं असेल. हां ही गोष्ट आपल्याला माहीत नव्हती लक्षात आली नव्हती असं तरी होईल तर तेही होईल. तर अशाही स्थितीत आपण कसेही असू अज्ञानी असू काही ज्ञानी असू कुठल्या टप्प्यावर असू कुठेही असू पण जिथे कुठे आहोत तशा अवस्थेत आपल्याला आजवर इतकी वर्ष कुणी सांभाळून आणले याची आपल्याला कल्पना नाही. किती प्रसंग येऊन गेले असतील. कोणाकोणाच्या आयुष्यात काय प्रसंग आले ज्याचं त्याला माहिती आहे. त्या प्रत्येक प्रसंगामध्ये सांभाळणार कोणतरी मागे उभा होता. तो मागे उभा होता म्हणून दिसत नाही आहे. आता त्याला काय करणार. कधीतरी मागे वळून पाहिलं पाहिजे ना की मागे कोण उभा आहे. तर लक्षात येईल की मागे कोणीतरी उभा आहे आणि म्हणून हे चाललं आहे. मग तर मागे बघायची संधी एरवी केव्हा येणार. घरी यावी अशी इच्छा आहे पण इथे निदान ती प्रॅक्टिकल करून जावं की मागे वळून बघायची संधी आहे की मागे कोणीतरी सांभाळते. तेव्हा त्या संतांनी म्हणा देवाने म्हणा आपल्याला इथपर्यंत सांभाळून आणलं. आता उरलेल्या आयुष्यात तरी निदान समजुतीनं ज्ञानानं खऱ्या कामानं आपल्या आयुष्याचं उरलेल्या चीज करू. अडचण अशी आहे की ज्ञान असावं हे ठीक आहे. ज्ञानादेव तो कैवल्यम वगैरे आपण सगळं पाठवलेलं आहे. तेव्हा मोक्ष आहे स्वतंत्र होतो मनुष्य आनंदी होतो हे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा अडचण काय आहे की ज्याची गरज आहे ती नाही आहे. ज्याची गरज नाही असं कितीतरी ज्ञान आपल्याकडे आहे ज्याची आपल्याला खरं काही गरज नाही.
होय की नाही. शेजाऱ्यांच्या शेजाऱ्यांचा स्वभाव आपल्याला काही गरजेचं आहे का? शेजाऱ्यांचा एक वेळ काय माणसाकडे गोळा असेल की सांगतात नाही. कुठल्या तरी नातेवाईकांच्या काहीतरी अडचणी असू देत, त्यांना ते आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत, नाही आलेले तर काही गरज नाही त्याची काही आपल्याला. तेव्हा त्या ज्ञानाची काही आपल्याला गरज नाही. म्हणजे अनेक वेळा असं होतं की नातेवाईकांचं सुद्धा ते आमच्याशी कदाचित बोलणार नाहीत, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. आता ते काय सांगायला तयार नाही तर कशाला जाऊन विचारतात, होय की नाही. आपल्याला काही नामाबिमाला काही अडचण नाही का त्याची, काही आपल्याला वेळ कमी पडतो, तो घ्यायचं आहे ना, मग आपल्याला ते घ्यायचं आहे ना, का त्यात काही आपल्याला इंटरेस्ट आहे. मग त्यात इंटरेस्ट असेल तर मग तुम्ही कोणामार्फत जर विचारून अगदी खरी परिस्थिती समजून घेतली तरीसुद्धा चालेल, पण तिचा आपल्याला उपयोग काय नाही. आणखीन एक डोक्यात आणखीन कचरा वाढला. आधी हे चाललं आहे आमचं व्यवस्थापन कचऱ्याचं, आपण बघता ते सगळीकडे तो प्रयत्न चालला आहे, तर ह्याचं काय करणार आपण गोळा करून. तेव्हा असं गरज नसलेलं कितीतरी ज्ञान आपल्याला आहे, उलट त्यात आपण भर टाकतोच. तेवढी थांबवली तरी चालेल, ठीक आहे. एवढं तरी जसं एखाद्या माणसाला उत्पन्न कमी असतं तेव्हा त्याला सांगतात की बाबा निदान खर्च कमी कर, हां, म्हणजे निदान मग जास्त मिळवायचं कसं बघता येईल. तसं हे असं ज्याची गरज नाही असं ज्ञान आपण जे गोळा करतो ते तरी थांबव. त्याला मी ज्ञान म्हणणं म्हणजे सुद्धा चुकीचं आहे. माहिती आहे ती नातेवाईकांच्याबद्दल, म्हणजे काय माहिती हजर नसलेल्याबद्दल लोक बोलतात, काल नाही का म्हणले तसं आहे. तेव्हा हे असं चालणार तर ते आपलं त्याच्याकडे लक्ष असलं की ते थांबवता येईल. मला खरं कशाची ज्ञानाची गरज आहे? जीव म्हणजे माझं स्वरूप काय आहे, जगताचं स्वरूप खरं काय आहे आणि परमेश्वराचं स्वरूप काय. मला काही गरज नाही कसल्या त्याची. एवढ्यावर माझं स्वतःच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं आणि ह्यात व्यवहाराचा काहीही प्रश्न नाही. व्यवहार व्यवस्थित चालतो. आपण भुकेला जेवणार, तहानेला पाणी पिणार, नोकरी करणार, उद्योगधंदा करणार, सगळं करणार, फक्त समाधान आहे तसं राहणार, कारण मूळ ज्ञान आपल्याकडे आहे. ते ज्ञान समाधान देतं. तर ते कल्याणकारी जे ज्ञान आहे ते गरजेचं आहे. ते मिळवण्यासाठी मला काय करता येईल दिवसात रोज ही अस्वस्थता जर असेल तर ती पुरी होईल. त्यांच्याकडून त्याची काहीतरी व्यवस्था होईल. जे खरं ज्ञान आहे त्याचा दुष्काळ आहे. ते मिळायची संधी सत्संगात येत असते, म्हणून हे आपण येतो. आणि ज्या वेळेला ही संधी येते त्यावेळेला नेमकी मला रजा नाही. त्याला बाकी सगळ्याला रजा असते. आजारी पडला तर काय करतो, काही घरी येऊन घेऊन जातात का? नाही. त्याला मी जरा फोन करतो, मनुष्य येत नाही म्हणून सांगतो आज पोट बिघडले, अमुक झाले, तमुक झाले, घरघरचे चक्र ते सांगतो ना काय ते. पण त्यावेळेला अगदी प्रामाणिकपणा. आत्ता आपल्याला काही होत नसताना मग मी आजारपणाची रजा कशी टाकू, ती एरवी आजारपणाची रजा टाकून फिरत असतात. त्यावेळेला काय होतं होतं ना असं. आता काय करणार, आपल्याला वेळ आहे थोडा, त्यामुळे तू स्पष्टच सांगितलेलं बरं. तर त्यावेळेला रजा मिळत नाही. त्यावेळेला केरळला जायचं. आता काय असू दे, केरळ 4 दिवसांनी गेला तर केरळ काही लगेच बंदी केलं घालत नाहीत काही आत येणाऱ्या प्रवाशांना. घेणारच. पर्यटन आहे, उत्पन्न आहे, आमकाय तमकाय, काय कोण नको म्हणणार आहे का? अजून 4 दिवसांनी गेलं, 15 दिवसांनी गेलं, काय झालं आहे तिथे सगळं. पण ते केरळला जायचं, 4 धामला जायचं, अमक्याला जायचं, तमक्याला जायचं, त्याला काय अमुकच प्रकार आहे असंही काही नाही. एवढा सत्संग आहे. पण त्यावेळेला माझी एल.एफ.सी बुडेल. आपल्या हे लोकांना LTC वगैरे असतात की नाही कंपनीत वगैरे, ती माझी बुडेल. अरे आपलं आपण बुडायची वेळ आहे. त्यावेळेला खिशात ती ठेवून काय त्याच्यासकडे काय बुडणार आहे. हे बुडेल असं वाटतं, पण सत्संग बुडेल असं वाटत नाही. जर बुडायचंच असेल तर त्याच्यासाठी हे बुडणार. अरे मग हे बुडणार असं नाही का वाटत? नाही, पण ते बुडेल. म्हणजे ते बरं तिथे जिथे जाणार आहात ते काही बुडणार आहे का? आपण इथे असताना ते सगळं बुडालं तेव्हा आपण होतो का वाचवायला काही? एवढं केदारनाथ नसते, एवढं आपल्याला प्रेम आहे, ठीक आहे. पण गेला का इथं विमानाने वगैरे तिथे जाऊन सगळं मदतकार्य वगैरे काही आपण करू शकलो नाही. ते सगळं केव्हा सुरू होणार एवढं फक्त टीव्हीवर बघ. ती परत कधी सुरू झालं की आपल्याला प्लॅन करायला बरं 60 दिवस आधी, 90 दिवस आधी काय असेल ते. तेव्हा आपलं काय बुडलं? सत्संग बुडत ती बोलते बुडू दे ना. LTC काय बुडणार आहे ती? आपल्याला मिळणार नाही का? आणि आजपर्यंत मिळाली नाही का? इतके वर्ष इतक्या गोष्टी मिळाल्या तरीसुद्धा जाता जाता एखाद्या शेवटच्या दिवशी मेडिकल बिल द्यावं असं वाटतंच माणसाला. शेवटी बघितलं 60 वर्ष काय 25 वर्ष काय असेल ते त्यांनी नोकरी काढली, 35 वर्ष. पण असं वाटतं की शेवटी एकदा जाता जाता तेवढं एक काय ते माणसं तेवढ्यासाठी त्याच्या आधीच्या आठवड्यात ऑपरेशन करणारी माणसं बघितली मी. त्याच्या आधीच्या आठवड्यात ऑपरेशन करू ते त्याच्या आधी झालं बिल त्या डेटचं असलं तर मिळेल, दुसऱ्या कोण विचारते. ही आपली किंमत आहे हे लक्षात ठेवावं. खरं सांगायचं तर शिकायचं हे की मी उद्या 31 तारखेनंतर 1 लाख मला काही किंमत नाही, मला काही देणार नाहीत. मग ते देणार नाहीत हे लक्षात ठेवा. उद्या आपल्याला आपलंच निभवायचं आहे. ह्याचे हे करून काय बसला आणि त्याच्यात काय चुकलं माकलं पुढं काय झालं म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च आला. कोण करणार? आपणच करणार. मग असं कशाला ओढवून घ्या. पण आहे ते माणसाचं नाही. त्याचं ते असे गरज नसलेल्या गोष्टी त्याच्याकडे आपलं लक्ष जाणं, मग ते ज्ञान ते आहेसं वाटणं. त्यात ही जी गरज नसलेल्या ज्ञानाची अवस्था तर अशी आहे, ती आहेसं वाटतं, त्यात वेळ घालवतो मनुष्य. आणि खात्री देणारं खरं जे ज्ञान आहे
तर त्याला आपल्याला वेळ असून काढता येण्यासारखा असून त्याची साधनं असून त्याचे मार्ग सत्संगासारखे असून मनुष्य ते करीत नाही, म्हणजे त्याच्याकडे ती क्षमता आहे. आज मला सांगा, बाहेर हे प्राणी आहेत, इतके फिरत आहेत, आत्मज्ञानाचं कोण काय त्यांच्यासमोर काही अर्थ आहे का आपल्या बोलण्याला? मला सांगा. काही नाही. त्यांच्यातूनही काही व्यक्त होणार नाही आणि त्या इथूनही काही सांगून उपयोग नाही. हे सगळं तसं आहे ना तिथे. मग आपल्याला एवढं सगळं मिळालं, आपण विचार करावा. तेव्हा हे नुसतं अज्ञानाचं लक्षण नाही, नुकसानीचं तर आहेच, पण असलेल्या क्षमता उच्च प्रतीच्या वापरता न येणं हे समर्थांच्या भाषेत करंटेपणाचं लक्षण आहे. आपण समास वाचून मला वाटलं तेव्हा त्याचं लक्षण आहे. बरं, काय ज्ञानाची गंमत? खगोलशास्त्रज्ञ त्यांचं व्याख्यान झालं होतं. आता अशी मंडळी साधारणपणे या शास्त्रावर व्याख्यानं देतात, तर ती व्याख्यान झालं होतं. ते ओघात ते काय म्हणाले की पृथ्वीची अवस्था अत्यंत वाईट येणार आहे पुढे, कारण 15 लाख वर्षानंतर सूर्याचं तेज कमी होणार. इथे एक वृद्धग्रस्त ऐकत बसलेले, त्याने हातवर केला, उठून उभे राहिले, म्हणाले किती म्हणालात? म्हणले 15 लाख वर्षांनी. हां, मग बरोबर आहे म्हणले. मला वाटलं 5 लाख वर्षांनी म्हणताय की काय. आता काही कारण आहे? काय कारण नाही, आपला संबंध नाही. 15 वर्षांनी 5 लाख वर्ष, 15च्या 5 लाख वर्षांनी झालं, काय फरक पडणार आहे? पण माझी माहिती आणि तुमची माहिती बरोबर आहे की नाही? आता माहिती बरोबर असून उपयोग काय? सूर्याचं तेज कमी होणार, त्याच्या आधी आपलं तेज कमी होणार, त्याच्या लवकरात लवकर काय असेल ते या काय 5 वर्षात 10 वर्षात काय असेल ते करायला पाहिजे. त्याच्याबद्दल काय करणार आहात ते सांगा. ह्याचा काही दगाला उपयोग नाही. ह्या असल्या कितीतरी माहिती आहे लोकांच्याकडे. महासागरात खाली मासा केवढा असतो तुम्हाला दाखवतो. काय करायचं आपल्याला महासागरात? अहो, इथं बाहेर ह्याच्यात ते चिखलात पाय पडला तर बाहेर येऊन आपला हातपाय धुवायचं माणसाला अवघड जाते, आणि महासागराच्या तळाचे मासे ते बघत, त्याचा आकार केवढा, तो कसा जगतो, तो काय खातो, काय पितो, आमकं करतो, तमकं करतो. आपले पोटापाण्याचं आपल्याला मिळालेले नको त्या भाषेत चिंता करायला. तो आहे, जगतोय सुखाने, पण त्याच्यासाठी जाऊन पाणबुड्या आणून ते हे करून त्याच्यात ते कॅमेरे लावून तिथून त्याचं दर्शन. अरे कसं तिचं दर्शन घेऊन काय आपलं होणार मला सांगा. इकडे ज्यांचं दर्शन घ्यायचं ते बसलेले आहेत, ते उद्धार करतील निदान. तेव्हा यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. पण त्याऐवजी हे असूयेत, कुठे हट्ट, हे डायमचे कौतुक, पूर्वग्रह, किती पूर्वग्रह माणसाच्या ठिकाणी. अमुक असंच असतं, अमुक तसंच असतं, हे असंच करायचं असतं, हे डावीकडेच ठेवायचं, उजवीकडे ठेवायचं. घरात केवढी भांडण त्याच्या डावीकडे ठेवलं, उजवीकडे ठेवायचं असतं, हे निरंजन असं ठेवायचं असतं, त्याच्याखाली हे घालायचं असतं, त्याच्यात तांदूळ पाहिजे, ते लक्षात येत नाही. ह्यांच्या साध्या साध्या गोष्टी असतात. असू देत साध्या साध्या गोष्टी. निरंजन ते होते ना, आहे चांगलं आहे, हे खरं आहे, बरोबरही असेल सांगा, पण इतकं अस्वस्थ होण्यासारखं त्यात काही नाही. निरंजन लावलं, चांगली गोष्ट आहे, तर ते इथे ठेवलं, डावीकडे ठेवलं, उजवीकडे ठेवलं, समोर ठेवलं, काय कशी कुठे वेळ घालतो. त्याच्यापेक्षा आपल्या 4 माळा होतील तोपर्यंत तिकडे. त्याच्यावर पुन्हा त्यांचं मतभेद, पुन्हा एवढ्या बारीक सारी गोष्टी आम्हाला त्रास देतात, हे परत सगळं असं तसं. मग ते निरंजनच लावेत नाही. जाऊ तुम्हाला माहिती साधारण काय होतं. ते म्हणतात तुम्हीच लावा आणि कुठे ठेवायचं ठेवा, मला जमणार नाही. आता काय करावं, लावलं ना, छान आहे, छान लावलं आहे म्हणावं, 2 दिवस बघावं, नंतर एखाद्या दिवशी सांगावं याच्यावर इकडे ठेवलं तर याचं का आपल्याला कारण माहिती आहे का काही त्यातलं, तर सांगता येतं. उगाच तुका नुसतं म्हणून इथं ठेवायचं असतं. आपण चौकशी करून घ्यावी, ग्रंथात विचारावं, कोण धर्मसिंधू पहा, दंडणी सिंधू पहा, काय पाहायचं असेल ते पहा, त्याच्यात बघा, मग सांगा. ते आमच्या सासूबाई तुमच्या सासूबाई ठेवत असतील, त्या सासूबाई नोवारी नसत होत्या, आपण नसतो. उगाच काहीतरी भांडण करायला जाऊ. तर आता असल्या गोष्टी कुठेतरी वेळ जातो माणसाचा, आणि आपल्याला ज्यामुळे शांती मिळणार ते ज्ञान मिळवायचं राहतं, त्यासाठी वेळ द्यायचा राहतो, त्याचे उपाय शोधायचे राहतात. ती गोष्ट इतकी नाही. अशांती ही गोष्ट खूप सोपी आहे. नुसतं आरडाओरडा केला की अशांती आपल्यात होतेच, पण बाकीच्यांना पण होतेच की नाही. नुसतं आरडाओरडा, काही कुठल्या शाळेत जावं लागत नाही, शिकावं लागत नाही, काही करायला लागत नाही. आत्मज्ञानासाठी उपनिषदापासून आत्तापर्यंत केवढे घटक घेतले गेलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे का? ह्याने कोणीतरी प्रश्नामध्ये विचार आहे ते. आता तसं समाचार आपण दुपारी घेऊ, किंवा काय उत्तर असेल ते दुपारी बघू, की माणसाला एवढं पशु प्राण्यांना जसं काय आहार निद्रा वगैरे सगळं आहे, तसं माणसाच्या ठिकाणी हेच जर सर्वोच्च ध्येय असेल तर तशी इन्स्टिंक्ट का नाही? आता इन्स्टिंक्ट काय नाही ह्याच्यासाठी, ते वर जाणारा प्रवास आहे. डोंगरावरून सोडून द्यायचं नाही खाली, पाणी वाहत जातं आपोआप, तसं नाही आहे. हे वर जायचं आहे, आपल्याला अधिक उच्चतर जीवनाकडे जायचं आहे, तर त्याच्यासाठी इन्स्टिंक्ट वगैरे काही नसतं, फक्त आत प्रवृत्ती क्षमता हे असतं. तर ते करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर हा या अर्थाने कष्टाचा प्रवास आहे,
पण ज्या ठिकाणी पोचवतो त्यानंतर आयुष्यात पुन्हा त्यासाठी कष्ट करावे लागत नाही. अखंड शांती देणारी गोष्ट आहे, तर तिच्यासाठी कष्ट असतात. तर त्याकडे लक्ष देऊ आणि त्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत एवढं लक्षात ठेवू. तेव्हा जागं व्हायचं म्हणजे काय करायचं, या बाबतीत जागं व्हायचं आहे की माझ्याकडं काय क्षमता आहे, मी कशासाठी आलो आहे, काय घेतलं आणि कोणत्या बाबतीत सावध राहावं, कुठं लक्ष ठेवावं, कशावर वेळ द्यावा, हे शिकण्यासाठी आलो. तेव्हा जाग किती प्रकारची असू शकते. एक साधी जागा आहे पहिली की मनुष्यत्वाची जाग आहे. आपल्याला असेलच असं नाही. मनुष्यत्व जाग येणं साधं आपल्या हातात. पहिली गोष्ट, साधं रोजचं जागं होणं आपल्या हातात आहे का. त्यासाठी आपल्याला घड्याळाची नाही तर त्याची गजराची मदत लागते. त्याच्यावरनं मनुष्यत्वाची जाग म्हणजे काय असेल याची कल्पना येते. नुसतं जागं व्हायचं जाग. मी रोज सकाळी अमुक वाजता उठतो म्हणजे उठतो, तर हे सुद्धा ते उठवलं जातं. म्हणूनच भले तुम्ही अगदी स्वयंसूचनेनं उठा, पण शेवटी ती स्वयंसूचना द्यावी लागते. ते ऐकतं कोणीतरी आणि म्हणून जाग येते. नाही तर जाग कशी येईल. तेव्हा जाग येणं आपल्या हातात नाही. तर मनुष्यत्वाची जाग किती अवघड असेल. ती ज्या वेळेला एवढी माणसं धडपडत असतात नाम घेऊन, तेव्हा कुठंतरी ती जाग येते. त्याच्यासाठी मार्ग आहेत, नाही असं नाही, पण आपण तिथं असायला पाहिजे. तेव्हा मनुष्यत्वाची जाग इतकी सोपी नाही. वेगळेपण काय आहे नक्की, मनुष्याचं प्राणीजनांपासून वेगळेपण काय आहे. प्राणीचे जीवन पण आहे, जीवनही हे सचेतन आहे, सगळं आहे, ते बरोबर आहे. पण तरीसुद्धा त्याच्यापासून काय नक्की वेगळेपण आपल्या ठिकाणी आहे की जे आपण शोधून काढून त्याचा वापर करून, जसं एखाद्या तलवारीला धार असावी तसं त्याला धार येईल त्या ज्ञानाला, आणि मग त्याच्या साह्याने आपल्याला या ज्ञानावर मात करता येईल आणि खरं ज्ञान नांदेल. तर त्याच्यासाठी मुक्त होण्याची उच्च स्वरूपाच्या जीवनाची ही क्षमता आता आपण देहबुद्धी किती प्रबळ झाली. आत्मबुद्धीची विस्मृती पडली. आत्मबुद्धी माणसाच्या ठिकाणी आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं ज्यावेळेला समर्थ सांगतात, त्यावेळेला त्या दोन्ही बुद्धींचा परिचय असल्याशिवाय किंवा ती क्षमता माणसाच्या ठिकाणी आहे हे माहीत असल्याशिवाय ते सांगतील का. त्यांनी सांगितलं याचा अर्थ आपल्याकडे देहबुद्धी आहेच आणि ते आत्मबुद्धी करावी असं म्हणतायत. तर हे आपण आता वनश्लोक वगैरे म्हणून वाचतायत तिकडे, तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, त्याच्याशिवाय समाधान होणार नाही. जगाच्या ज्ञानानं आयुष्यात समाधान मिळणं ही गोष्ट अशक्य आहे. अगदी काळ्या दगडावरची रेख समजा आपण वाटलं तर पण ते आहे. तर यात आपल्याला प्राणी शरीरानं नक्की कळल्या आहेत का, ती फक्त भोगयोनी आहे हे लक्षात ठेवा. ही स्वतंत्रतेची जी क्षमता अस्फुटपणे त्यांच्यामध्ये फक्त काही गोष्टी वावरतात, अस्फुट असतात आणि अत्यंत क्षीण असतात, एवढंच त्या योनीमध्ये शक्य आहे. तर तेवढं सोडलं तर बाकीचा सगळा आहे हा केवळ प्रारब्धाचा राहिलेला भोग पुरा करण्यासाठी ही योनी येते. ज्यावेळेला झिरोवरून मायनसवर येतो मनुष्य ज्यावेळेला झिरोवरून मायनसवर येतो त्यावेळेला त्या योनीत जन्माला येतो. म्हणून ते तशी अवस्था त्यांची असते. आपल्याला माहिती आहे की दिक काल वगैरे कालातीत वगैरे ह्यातलं काहीही नाही तिथं खाणं पिणं एवढं झोप एवढंच आहे फक्त. किती या बाबतीत किती ह्याच्या स्तरावर असलेली युनी आपल्याला ते कल्पना येईल की ही काय स्तरावरचं जगणं आहे. तर आपण ते पाहावं एकदा. जसं मी काल म्हटलं ध्यानासाठी आपण झाडाकडे बघावं, तसं जीवनातल्या फरकासाठी सुद्धा प्राण्यांच्याकडे बघावं. प्राणी पाळायची काही गरज नाही, रस्त्याने फिरत असतात, कारण हे सगळं असं रस्त्याने फिरल्यामुळं ती वेळ येते. सांगतो नंतर हे कसं येते ते पण सांगतो नंतर. पण असं उगाच हिंडत राहिल्यामुळे असं उगाच हिंडत राहायची वेळ येते, ते मग पोटा पाण्यासाठी. तेव्हा हे सगळं तसं आहे. हे गणित लक्षात येण्यासाठी त्यांच्याकडे पाहावं. अरे काय अवस्था आहे, भाकरीच तुकडा नाही टाकला तर काही करता येत नाही, शेपूट हलवे तो भरायला तुम्ही हाड म्हणलं की त्यांना जाणं भाग आहे. इतकी अवस्था आहे. ह्या योनीमध्ये काय असेल आपल्याला कोणी म्हणणार नाही, सोडून द्या, आपली कल्पना असतीच त्याला, पण तरीसुद्धा तो म्हणणार नाही. पण जरा समजा तर चुकीचा शब्द कमी जास्त शब्द गेला झाला, हेच रागाने मनुष्य त्याच्याकडे बघ. त्यांनी रागाने नाही काही बघणे, काही रागाने बघितलं तरी काही फरक पडत नाही. त्याला माहिती यांनी काठी वगैरे तर पाठीत घालील, आहे तिथून पळून जावं लागेल. तर काय म्हणतो ते ऐकावं, पण भाकरी देतो का बघावं, इतकी अवस्था आहे. योनीमधले फरक तिथेसुद्धा ध्यान आहे, प्राण्यांचं सुद्धा ध्यान आहे, हे लक्षात ठेवावं. काय शिकावं तेव्हा शरीरधारणा आहे, वंश सातत्य आहे, भय आहे, त्रिमित जीवन आहे. त्रिमितीच आहे फक्त पुढची, आणि तीसुद्धा जाणीवरहित आहे. आपल्याला थर्ड डायमेन्शन कळतं, पहिली दोन कळतात, तिसरं डायमेन्शन कळतं. हे कळतं आहे, ह्यात जाणीव आहे. तिथे जाणीवरहित आहे, ते जाणीवरहित आहे. तेही खातं, बरोबर आहे, प्राणी खातं, त्यावेळेला त्याला कळतं, लांबी रुंदी जाडी उंची सगळं कळतं त्याला, पण ते त्या अर्थाने कळत नाही, फक्त खाण्याची वस्तू म्हणून कळतं, आपल्याकडे काही कळत नाही. त्यामुळे ती त्रिमिती आहे, तीसुद्धा जाणीवरहित आहे. आणि कमालीची पराधीनता आहे. तुम्ही कुत्र्याला आत बांधा, आत झोपणार, बाहेर बांधा, बाहेर झोपणार, हकलून द्या, निघून जावं लागणार. किती परिस्थिती
कशी आहे यासाठी त्यांचं ध्यान करावं की काय वागल्याने काय अवस्थेला यायला होतं हे कळावं. आज आपल्याला इथं आहोत विचार करतो आहोत म्हणून ह्याची सत्यता कळत नाही, पण ते ज्या वेळेला आपण त्यांच्यात पाहतो त्यावेळेला आपण पाहावं. त्यांच्यात परमेश्वर नाही असं नाही, पण तो जो आत परमेश्वर कोणी आहे ज्यांनी हा सगळा न्याय केलेला आहे तो त्या ठिकाणी विद्यमान आहे. फक्त त्याला भोगावंच लागते, त्याला काही इलाज नाही. तुरुंगातलं जीवन असावं तसंही त्याच्याहीपेक्षा निकृष्ट जीवन आहे. तर त्याचंसुद्धा ध्यानाने हे कळतं की किती पराधीनता त्या जीवनामध्ये आहे. काठीनं मारलं की साधा प्राणी जरी असला तरी केकाटत जातो, एवढा बैल असला तरी ओरडतो. आपण बघितलं असेल ते जे काही हंबरतो ना ते मरलं बघितल्यावर लक्षात यावं की काय वागवावं आणि काय वागू नये. नाहीतर रवानगी आहे ती केलेली तिथं. ते काही तिथंच जन्माला आले मुळात असं नाही आहे, या परिस्थितीतून तिथे गेले. चैतन्य आहे नाही असं नाही. हे सगळे गुण आपण फक्त हे एवढा आरनिद्रा भयमेतून वगैरे विचारलं आहे त्यांनी, पण तसं नाही आहे. त्याच्यापेक्षा खूप आणून गोष्टी आहेत. चैतन्य पण आहे, सजीव आहे तो. आपल्याला कुठे धाडस होतं त्याला समोर जायचं धाडस आहे नाही. अहो नुसतं शिंग बघितलं आमनं तर इथूनच पळत सुट. हे आपलं आहे अवस्था. म्हणजे आपल्यात काही भय विद्यमान नाही असं नाही, भय आहे. सत्पुरुषांच्या ठिकाणी भय नाही, तो येतोय अंगावर ठीक आहे. आपलं काही त्याचं संबंध असेल येईल, नसेल तर नाही येणार, हे बाळगण्याची क्षमता आहे. त्यांच्या ठिकाणी भय आहेच. त्यांना मारतील नुसतं हातात काठी घेतली तरी त्यांच्या आधीच सुरूवरून ही सुरुवात होतो. डरकाळी फोडणारे प्राणीसुद्धा त्यात आहेत, नाही असं नाही. नुसतेच केकटात जाणारे तसं नाही, डरकाळी फोडणारे सुद्धा आहेत. ती पूर्वी डरकाळ्यात फोडत होते म्हणून तिथे आले. तर आज मोठं क्षमता काय सांगायचं, हे खरं वाईट अवस्था आहे पण आहे खरे. प्रारब्धाचा भोग आहे, पण तो भोग आहे याची जाणीव नाही. अस्फुट अशी क्षमता आहेत नाही असं नाही, पण त्या अत्यंत अस्फुट आहेत. जाणीव होऊ शकत नाही त्याची, इतक्या अस्फुट स्वरूपात आहेत. प्रारब्ध मात्र आपल्याबरोबर जशी पुंजी आहे तशी तिथं पुंजी आहे, ती भोगल्याशिवाय सुटत नाही. 20 वर्ष लाईफ असो, 5 वर्ष असो, 10 वर्ष असो, तेवढा काळ ते सोसून संपल्याशिवाय मनुष्य तो प्राणी त्यातून सुटत नाही. तेव्हा आपल्याकडे मात्र याच्या तुलनेने विलक्षण क्षमता आहेत. जाग आहे, ओळख आहे. आपण ह्या सगळ्या क्षमतांचा वापर करण्याची आपल्याकडे क्षमता आहे. त्यातून प्रगती साधण्याची क्षमता आहे. अगदी मुक्तीपर्यंत सर्व साधण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच ही मंडळी बसले, ते सगळे साधून बसलेल्यांच्या ठिकाणीच आपण बसलोत पायाशी. एवढ्यासाठीच बसलो आहोत की अरे याने हे साधलेलं आहे. तर हे जे सगळं आहे ते आपल्यात आहे. आपल्यात हे सगळं विचार केला तर त्यांच्यात जे सांगितलं, अगदी शरीर धारणेपासून सांगितलं, त्याच्यासाठी अन्न वगैरे सांगितलं, तर तिथपासून सगळ्या क्षमता आहेत. त्या सगळ्या आपल्याकडे पण आहेत. मूळ ज्या क्षमता त्यांच्याकडे आहेत असं म्हणतो, या आरनिद्रा अमकतमका आत्ता मी सांगितलं तसं शरीर धारणा आहे, वंशसातत्य आहे, भय आहे वगैरे वगैरे सगळं आहे. ते सगळं आपल्याकडे, त्याच्यापेक्षा आणखीन कितीतरी आहे. तर आपल्याकडे हे सगळं जे आहे ते आपण म्हणून आपण सुद्धा शब्द वापरताना खूप जपून वापरतो नाही. तसे मनुष्य प्राणी म्हणतो. आता त्यातला मनुष्य जर मोठा झाला तर प्राणी लहान होईल. त्याच्यातला प्राणी मोठा झाला म्हणजे मनुष्य लहान होतो. तेव्हा मनुष्य प्राणी म्हणतात हेच बरोबर आहे असं वाटतं मला. नुसतं मनुष्य म्हणणं सुद्धा अवघडच आहे. मनुष्य प्राणी म्हणावं, कारण त्याच्यात प्राण्यातल्या ह्या प्रेरणा सगळ्या आहेत. त्याच्या बाहेर त्याच्याकडे जे काय आहे त्याच्यावर विचार करावा आपण. दोन्ही तुलनेने मी म्हटलं तसं प्राण्यांचंसुद्धा पशुपक्ष्यांचंसुद्धा ध्यान केलं तसं. पक्षी ध्यानाला आपल्याला सापडेलच नाही, वाट बघावी लागेल. आणि आपण नुसती किंचित हालचाल केली तर भयाचा इतका विशेष विलक्षण संकल्प त्याच्या ठिकाणी आहे की तुमचं नुसता लांबून नुसतं तुमच्या हालचालीचा आवाज जरी आला तरी धडाचा पक्षी उडून जातो. त्यामुळं तुकोबांनी त्याचं लक्षण सांगताना म्हणलं नाहीत का की आम्हाला दर्शन दिलं नाही तुम्ही. खरं पांडुरंगाने दर्शन दिलं, आळंदीला दर्शन झालं, म्हणाले दर्शन नाही झालं खरं हे, कारण मी बाहेर आल्याबरोबर पक्षी उडून गेले. कसं काय होऊ शकतं? केवढी सूक्ष्मात जाण्याची केवढी क्षमता आहे की पक्षी उडाले कसे मी बाहेर आल्यावर. ह्याचा अर्थ तुमचं दर्शन झालं नाही मला अजून. मी अजून पूर्ण निर्भय नाही. माझ्यामध्ये भयाचा संकल्प असला पाहिजे, त्याचा प्रतिसाद आहे. तो प्राण्याला भय वाटते माझ्यापासून आणि तो उडून जातो. तो कोणच्या त्या ह्याचं दूध हिला काय ते चोरीला गेली म्हैस चोरीला जाते कशी म्हणली, गेली कशी, काहीतरी झालेलं आहे आपल्याला गोष्ट माहिती आहे. तर त्यामुळे इतका विचार करण्याची क्षमता माणसाकडे विलक्षण आहे. पण ह्या सगळ्या प्राण्याची प्रेरणाही त्याच्याबरोबर त्याच्यात आहेत. त्याच्या पुढे जे आहे त्याचा अभ्यास करेल तर पुढे जाईल, आणि नसेल तर उलटं होईल. मी जसं म्हटलं मगाशी मनुष्य प्राणी आहे, त्याच्यातला हा मनुष्य आणि प्राणी असं जर विभाग केला तर ह्यातल्या प्राण्याचं जे प्राण्याची प्रेरणा आहेत त्याचं वाढल्या तर मनुष्य प्राणी होईल, नव्हे प्राण्यापेक्षा खाली जाऊ शकेल एवढं माणसाकडे सामर्थ्य आहे. मारलं तर वाघाने मारणं, एक काय शेळी बकरी काय त्याचं असेल ते पक्ष त्याचं तो मारतो. पण माणसाने मारलं तर लाख लोक मारतो. आपल्याला क्षमता कशा आहेत ते कळेल.
त्यामुळं त्यांच्या आपल्यापेक्षा त्यांचं जीवन ध्यानाने लक्षात येतं की त्यांचं जीवनसुद्धा काही बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल नव्हे आहे. मी अगदी साधं उदाहरण घेतो. अगदी पहिली प्रेरणा अन्नप्रेरणा. प्राणी फक्त भुकेला खातो आणि पोट भरलं की थांबतो. विचार करून बघा. प्राणीसुद्धा खातो, आपणही खातो, तोही अन्न खातो आहे त्याचं, आपणही अन्न खातो. पण अन्न खाल्ल्यानंतर पोट भरलं की तो थांबतो. जे निसर्गानं त्याला योग्य ठरवलेलं आहे तेच अन्न तो खातो. ध्यान केलं तर लक्षात येईल की पशूंच्या प्राण्यांच्या ठिकाणीसुद्धा काहीतरी अजून वैशिष्ट्ये आहेत की जी कदाचित आपल्यात नसण्याची शक्यता आहे. त्यावेळेला ती त्यांच्याकडून शिकावी लागतील. भुकेला थांबतो, अशना आणि पिपासा विनोबा गोष्ट सांगत ना, तसं आहे ते म्हणले हे एक बरोबर आहे. म्हणले इथं आम्ही राहायला तयार आहे. त्यांना सगळे प्राणी दाखवले ते ब्रह्मदेवानी. अशना आणि पिपासा ह्यांना कुठे पाठवायचं. अशना म्हणजे असं म्हणजे खाणं, ते खाण्याची इच्छा, पिपासा पिण्याची इच्छा. तर ह्या दोन इच्छा म्हणल्या आम्ही कुठे राहू. तुम्ही सगळं केलं, सगळी सृष्टी निर्माण ठीक आहे, झाडात राहू का, ह्याच्यात राहू का, त्या प्राण्यात राहू का, अमक्यात राहू का, सगळे प्राणी दाखवले. तर कुठल्या प्राण्याजवळ ते म्हणले हे काय बरोबर नाही आहेत. कारण का ते म्हणले नंतर मग तो ठीक आहे तुला माणूस दाखवतो. माणूस दाखवला, हा ठीक आहे म्हणले, ह्याच्या ठिकाणी आम्ही राहतो का, हा पोट भरलं तरी खाऊ शकेल, हा ताण भागली तरी साठवू शकेल, पाणी पिईल. तेव्हा अशाच्या ठिकाणी राहायला त्यांना आवडतं. असं ती ब्रह्मदेवाचं गणित ते त्यांनी करून ठेवलं. पण ह्याच्यावर नियंत्रण पुन्हा आपल्याकडे ठेवलं आहे. निसर्गाने योग्य ठरवलेलं तो त्याची भूक पोट भरलं की थांबून जातो. प्राणी कधीही बघा, अगदी शिकार जरी असली तरी त्यानं केलेली असली तरी सुद्धा त्याचं पोट भरलं की तो टाकून जातो, निघून जातो, ठेवून जातो. त्याच्याकडं त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही. तो तिथे थांबतो. तर आपण काय करतो, एक अन्न आहे नुसतं, काय करतो, भुकेला खातो, तेही खातात, आपणही भुकेला खातो. पण टाकतो आणि 5 स्टारमध्ये ते प्रतीक्षेचं लक्षण मानलं जातं. हे आम्ही कुठं नेले बघा. आता मला सांगा, प्राण्यापेक्षा श्रेष्ठ मानावं का आपल्याला? उलटीकडून विचार करू क्षणभर. क्षमता आपल्याकडे आहेत, विलक्षण आहेत, अमका आहेत, अमका सगळं ठीक आहे. पण पानात टाकणारी माणसं श्रेष्ठ समजतात, प्रतिष्ठेचं समजतात. इथे विचार करायचा नाही तर काय करायचं दुसरं, याचा विचार करायला पाहिजे. आणि कुठे घडतं तिथे आपण सावध राहायला पाहिजे. पोट भरून पानावर उठल्यावर पुन्हा कोणी जेवणाचं आव्हान दिलं तर तेवढंच पहिल्यापासून येऊ शकतो. ते नाही करत काही यातलं याचं, ते आव्हानही देत नाहीत आणि दिलं तरी कोणी घेत नाही. आता मला सांगा, काय श्रेष्ठ म्हणावं का काय म्हणावं? आणि त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. आणि जर कौतुक वाटत असेल तर मग आपल्या डोक्यावर फक्त आता फेटे, पागोटे, पगड्या, टोप्या एवढं राहिलेलं आहे. आत काय राहिलं? त्यांच्याकडे आत काय नाही म्हणून ओरडतो, आपल्याकडे आत काय आहे एवढंच राहिलं. आता तेही राहिलं नाही म्हणा, ते फार कमी ठिकाणी. तेव्हा ह्या सगळ्यातच राजवटी गेल्या. आपल्या ज्या राजवटी गेल्या, पेशव्या गेल्या नाही का, पेशव्या गेली, पेश करण्यासारखं तलवारी मर्दुमकी घेतलं काही राहिलंच नाही. त्यामुळे बाकीचं तेवढं राहिलं आहे आता त्यातलं. काय असेल हे? ह्या जीवनाशी आपली तुलना ध्यानाने करता येईल, ध्यानाने समजून घेता येईल. तर हे जे शिल्लक आहे, तर त्याच्यातलं आपल्याकडे नक्की काय आहे, आपण कुठल्या ठिकाणी आहोत, हे जेवल्यावर जेवतो, हे आपल्याला कौतुकाची गोष्ट नाही. जेवल्यावर मी जेवू शकत नाही आणि जेवू शकत असलो तरी जेवित नाही. मुळात आपल्याकडे हे विनोबांसारखी माणसं आहेत, हे आहेत. अहो किती मंडळी इथे आहेत. आता मी पुढे उदाहरण सांगतो आपल्याला. हे बाळशास्त्री होते, प्रवासाला निघाले की तोंडात पाण्याचा थेंब नाही घालायचा, बाहेर नाही घालायचा, जमीन नाही घालायचं. प्रवास किती तास चालेल? 5 तास चालेल. 5 तासात नाही काय खाणार. कसली पण माणसं आपल्याकडे. माणसाकडे क्षमता काय आहेत आणि त्याचा त्यांनी उपयोग काय करून घेतला आणि ते कुठे पोचले हे बघण्यासाठी आहे सगळं. तर ही कळा यांनी आपण कुठे आणली? मग 10,000च्या पंक्ती, 20,000 माणसाची पंक्ती, 50,000, हे तिथंच नाही आणलं आपण. तीर्थक्षेत्रानं सुद्धा आपल्या ह्या प्रवृत्तीने ती कळा आणली. त्यातलं तीर्थ आणि ते क्षेत्र ह्या गोष्टी राहिल्या, अशी परिस्थिती बाहेर झाली म्हणून सावधान व्हायची वेळ आली की ह्याच्यावर आता ते मोजलं जायला लागलं. तेव्हा ही मोजदाद सगळीकडे आहे. ही लक्षात ठेवा, ती कुणी आणली आहे? ही जेवणाऱ्यांनीच आणलेलं. शेवटी प्रसादाचं काम काय होतं? हातावर साखर ठेवली तरी प्रसाद, एवढंच बस. प्रसाद पण नाही, ती ह्यानं आणली. आणि त्यापेक्षा तेवढ्याने आणली नाही, गरजेपुरतं त्यांनीही खाल्ले, आपणही खाल्ले. प्राणीही गरजेपुरतं खातो आपण, त्याच्याप्रमाणे आपणही त्याच्याप्रमाणे खातो, तेही बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा मी पुन्हा परत पहिल्यापासून तशानं ही कळा तिथं आणली. आणि ही कळा येत शेवटी त्या तीर्थक्षेत्रांच्या जे मूळ होतं त्याच्यातलं सुद्धा क्षीण झालं. त्याच्यात आपल्याला काहीतरी मुक्त करण्याचं सामर्थ्य तिथे जे वास करत होतो त्याच्यावर त्याचं आवरण पडल्यासारखी अवस्था क्षेत्रांची झाली. आपण अनेक क्षेत्रामध्ये जात असाल, आपल्याला कल्पना येत असेल तर तिथं हे आता मोजलं जायला लागलं. तर याच्यात
ह्याची धन्यता मानावी का? की लाखाचे झाले, 50,000चे झाले, लाखाचे पंग तुटले, हे काही धन्यतेची बाब आहे या अर्थाने नाही. दर्शन ही धन्यतेची बाब आहे, नाम धन्यतेची बाब आहे. किती तास झाले सांगा, किती वेळा जेवलो ते नाही सांगू, हे सांगा. नामाचे तास किती झाले, उपासनेचे तास किती झाले. आपण प्रसादाचे लाडू गोळा करतो दुसरं काय नाही. आता ते लक्षात येईल की जीवनामध्ये काय फरक आहेत आणि काय जीवन जगावं. तर मग काय होईल, लाडवाचं ना आता पुढे याच्या पुढं आमरस आता सीझनच आहे, त्याचा अनुभव येईल फार. तर ह्याच्यात काही फरक आहे ना, मग तो आपण ओळखा. मनुष्यत्वाची जाणीव आणि ती क्षमता आणि विकास गेलं कुठलं. इसापच्या नव्या गोष्टी एकदम सिरियस व्हायला नको काहीतरी आपल्याला. ते एक सिंह संध्याकाळी आपल्या गुहेत जरा थोडासा उशिरा परतला. जरा उशीर झाल्यामुळं सिंहीण नाराज होती. ऐकू येतं ना आपल्यापर्यंत, हे जरा काहीतरी वेगळ्या अंतरावर चालले त्यामुळं. तर सिंहीण नाराज होती. त्यानं कौतुकानं समजुतीनं वगैरे सिंहिणीला सांगितलं की आपला तो बाब्या सिंह नाही का, त्याच्याकडं आज मेजवानी नव्हती का, तिथं गेलं होतं. तर मग झाली ना जेवणं, झाली. शेळी नाही, बकरी नाही, मेंढी नाही, कसली उणीव म्हणून सांगायचं काम नाही, कशाची उणीव ठेवली नव्हती. जेवणं झाली. मग तुम्हाला यायला वेळ का झाला, हा तेच सांगतो आहे मी. जेवणं झाली, पण नंतर पैज लावली त्यांनी. कशाची लावली, खाऊन पोट भरून उठल्यावर परत म्हणले मी ताजं सगळं आणलेलं आहे का कोण खायला तयार. आता मला सांग, मग तुम्ही काय केलं, पुन्हा खाल्लं. तर इब्रतीचा प्रश्न आहे, सिंहाच्या नामाला उगा चालू आहे. इब्रतीचा प्रश्न आहे, आव्हान दिलंय म्हणल्यावर स्वीकारलंच पाहिजे. इब्रतीचा प्रश्न आहे, अख्खं परत खाल्लं, ताव मारून खाल्ला, चांगली जिरवली त्याची, पुन्हा आव्हान देणार नाही कोणाला, असं करून आलो. सिंहीण म्हणाली, काय सिंहात की माणूस. पाणी दे बाबा. दुसरी बाजू बघू आता. हेही सगळं आहे, त्याच्याचबरोबर हे बाळशास्त्रींसारखी माणसं पण त्र्यंबकेश्वरचे आपल्याला कल्पना असेल. मागे एकदा आपल्यावर त्यांच्याबद्दल बोललो पण होतं, आठवण पण केली होती. तर काल आपला वेद आणि वेदांताचा विषय निघाला होता ना. त्या वेदांतात त्यांचा हात धरणारा माणूस नव्हता, अशी परिस्थिती होती. मामा, आपले मामासाहेब, ते नाशिकला आले होते नाम सप्ताहासाठी. तर त्या सप्ताहासाठी आलेले असताना त्यांच्याकडे बरोबर एम.ए.चे तत्त्वज्ञानाचे पेपर होते. त्यामध्ये ब्रह्मसूत्राचा एक प्रश्न होता. त्या ब्रह्मसूत्राच्या विषयी त्यांना स्वतःला शंका होती मामांना. मामांचे बाळशास्त्रींचे उत्तम संबंध होते, आदराने एकमेकांना वागवीत असत. त्या प्रमाणात ते तिथं बाळशास्त्री तिथं आहेत, आपल्याला काळजी नाही म्हणून मामासाहेब स्वतः बाळशास्त्रींच्याकडे गेले आणि त्यांना त्या ब्रह्मसूत्राविषयी विचारला, अशी मला शंका आहे. आणि आपल्याला कल्पना असेल, गुरुदेव रानडे स्वतः तिथं जात असत, गुरुदेव जात असत स्वतः. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करायला जात असत. आणि ती वेदांत चर्चा असे, त्यांच्या पातळीवरची असे, समजणंही अवघड. अशा परिस्थितीत बाहेर बाकीची माणसं ते पाहणं हा सुद्धा त्यांना आनंद होता की काय दोन महापुरुष बसलेले आहेत आणि चर्चा चालली. जसं हे मामा त्यांच्याकडे गेले, त्यांनी विचारलं ह्या ब्रह्मसूत्र, थांबा म्हणाले, मूळ सूत्र म्हणून दाखवलं. हे सूत्र, याचं हे अर्थ, याचं हे भाष्य, त्याच्या मागचं सूत्र असं आहे, पुढचं सूत्र असं आहे. मामाने आपला नमस्कार केला. मामा म्हणाले, एवढं तरी आज माझं काम झालं, आपल्याकडे एवढ्या ज्ञान इतकं जिवंत आहे म्हणून आज मी हे करू शकतो. काय मनुष्य जीवनाचा आविष्कार असेल, हेही मनुष्य जीवनच ना. मग ह्याच्यात ह्या आविष्कार कसा होऊ शकतो आणि आपल्यात होणार नाही का. नुसतं नव्हे, ज्ञानाचा आविष्कार आहे हे बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर परिस्थिती कशी होती खरं सांगायचं तर. आईवडिलांचं छत्र लहानपणी गेले, दुसऱ्याने वाढवलं, उपजीविकेसाठी ज्योतिष शिकले. ज्योतिष खरं केवळ उपजीविकेसाठी, दुसरं काहीतरी साधन नाही. असं चटकन काही पैसा मिळवून देईल, ह्या बाकीच्यांना सांभाळता येईल किंवा आपल्या पुढे काय आपल्या दृष्टीनं आयुष्याच्या दृष्टीनं काही करता येईल, याच्यासाठी काहीतरी उपजीविकेचं साधन पाहिजे म्हणून ज्योतिष शिकले होते. आणि आचरणशुद्धी आणि तपश्चर्या लागते. ज्योतिष एक शास्त्र आहे बरोबर आहे, पण तरीसुद्धा त्या शास्त्राची त्याला सांगितलेल्याला सत्यता असायला त्याच्यामागं तेज लागतं. ध्यानाच्या मागे तेज असेल तर त्याचा उपयोग असतो. तर त्याच्यामागे तपश्चर्यानं तेज येतं. तेव्हा नाशकात त्यांनी खोली घेतली होती आणि त्या खोलीमध्ये, मेन रोडवरच्या खोलीमध्ये
त्यांचं हे कार्यालय होतं ज्योतिषाचं. तिथे जाऊन राहिले. त्यांना त्र्यंबकवाल्यांनी सल्ला दिला, तिथे त्र्यंबकेश्वरी हे चालणार नाही, तिथे चालेल, आपल्याला 4 पैसे मिळतील, आपल्या उपजीविकेची व्यवस्था होईल, म्हणून तिथे गेले होते. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या ह्या ज्ञानानं प्रभावित होऊन, अनुभव येऊन, अगदी सरदारांपासून, विंचुरकर सरदार होते, विंचुरकर सरदारांपासून अत्यंत गरीब माणसापर्यंत यांना सर्व समान. आत्मज्ञान ते तिथे वावरतं, त्यांना सर्व समान. त्यामुळं सगळ्यांच्या ओळखी आणि सगळी माणसं त्यांच्याकडे वर्दळ असे त्यासाठी. पण आपल्या उपासनेशी कधी तडजोड केली नाही. त्यांना ते वेल्लेशास्त्री जे भेटले, जे त्यांचे आध्यात्मिक गुरु, ते भेटल्यानंतर त्यांना वाटलं की हे वेदांतातले शिरोमणी, वेदांतानं माणसाचं आत्मज्ञान होतं आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं, तर ते शिकावं. पण शास्त्रीबाबांना शब्द काढला, म्हणजे असंच मला आपल्याकडून, आपण मला हे गुरु या नात्याने मला हे वेदांत शिकवा. ते म्हणाले, फलज्योतिष सांगणाऱ्याला मी वेदांत सांगत नाही. फलज्योतिषाने दैववाद वाढतो, प्रयत्नवादाचे खच्चीकरण होतं. माणसाने स्वतःचे प्रयत्न करून आपला आत्मोद्धार करून घ्यावा अशी माझी धारणा आहे. त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला वेदांत शिकता येणार नाही. माणसंही तेवढी कणकणीत होती सांगणारे, शिकता येणार नाही. नाहीतर आम्ही जाहिरात लावून बोलून या डिस्काउंट, अहो काय ते असं, तिथे एवढा रेट आहे, आमच्याकडे एवढा आहे, आमचं त्यांचं तसं पॅकेज आहे, आमचं प्रीमियम, आमचं गोल्ड, असं अहो काय त्या का असते जाहिरात. हो, अजब एक गोष्ट मोठी, तुम्हाला माझ्याकडे शिकता येणार नाही. तुम्ही ज्योतिष सांगता, वेदांत शिकता येणार नाही, आत्मज्ञान मिळणार नाही. तेव्हा झालं हे सगळं. परतले. शेवटी विचार असा आला, प्रपंचाचं काय करायचं? ज्योतिष सोडावं हे मनात होतं, प्रपंचाचं काय होणार? पण आत्मज्ञानापुढं प्रपंचाचं आणि ह्या सगळ्या व्यवहाराचं काळजी करण्यासारखं काय नसतं ह्याची धारणा त्यांना होती, ओळख होती. ते जर सांभाळलं तर हे सांभाळलं जाईलच. जो ज्योतिष सांभाळतो तो जग सांभाळतो, त्याला काय ह्याची, तो त्याच्याकडे जो निघालेला आहे त्याला नेणं आणि त्याला सांभाळणं हे त्या परमेश्वराचं काम नाही. जे आत्म्याचं आहे त्याचं काम नाही. त्याचं काम आहे, तो करायला तयार आहे, माझीच तयारी नाही. 3 दिवसांनी पुन्हा शास्त्रीबाबांच्याकडे गेले, साष्टांग नमस्कार घातला, म्हणले वेदांतासाठी आले. त्याने असं खडसावलं, तुम्हाला सांगितलं ना मी एकदा, पूर्वीची माणसं जास्त वेळ बोलत नसतात अशा बाबतीत. तुम्हाला मी एकदा सांगितलं ना तुमचं ते ज्योतिष. ते म्हणले हात जोडले, म्हणले ते सांगण्यासाठी चालू आहे. इथून गेलो, त्या दिवशी रात्री ज्योतिष बंद करायचा निर्णय घेतला, घरी चर्चा झाली. दुसरे दिवशी काल ती खोली ताब्यात दिली, बोर्ड काढून ठेवून टाकला आणि सोडून आज तुमच्याकडे आले. आता मला देणार का? मनुष्य जीवनसुद्धा असं काहीतरी ह्यात कसोटी घ्यायचे. खेळामध्ये घेतले कसोटी आले तेच नाही, ह्यात कसोटी आहे. ते प्राणी जे आहेत, हे प्राणी वगैरे असलं काही करायला जात नाहीत. ह्याने हे केलं. तिसऱ्या दिवशी आले, ते म्हणून त्यांनी ते सोडलं आणि खोली सोडली त्याची, आणि जी भाड्याची खोली होती ती सोडून दिली. हे सगळं ऐकल्यावर आता मला सांगा, ह्यात म्हणले असं कसं काय तुम्ही करत? म्हणजे आत्मज्ञानात तडजोड नाही. तुम्ही मला सांगितलं ते मला पडलं, त्याने माझा उद्धार होणार हेही मला माहिती आहे, तर त्याच्यात मला तडजोड करायची इच्छा नाही. बघा विचार करून, आहे का तयारी? किती कठीण आहे. ठीक आहे, सोडून द्यावं असं नाही, पण निदान ओळख असावी, माहीत असावं की झेप काय असते. पक्ष्यांनासुद्धा त्याची आई काय किंवा ते काय, कोणी पक्षी असेल तो काय, झेप पंख पसरून दाखवतो, अरे असं जाता येतं, तू काय काळजी करतोस. मग ते हळूहळू पंख उघडतो, निदान पंख उडून बघतो काय होतंय, जरासं उंच उडून बघतो, हां मग ठीक आहे, मग हळूहळू करत एकदम झाडावर. हे जे आहे ना ते शिकण्यासाठीच येतो आपण, की अशी झेप टाकताय, केव्हा टाकावी, कधी टाकावी, काय का, ठीक आहे, ते होऊ शकेल काहीतरी. पण एक नक्की की पंख फक्त पसरून आपल्याला आकाशात उडी घेता येते, हे मनुष्यत्वाचं जे झेप आहे ती कळण्यासाठी हे सगळं आहे. तेव्हा बंद केला आणि गेले. मग सगळं सोडून आलो म्हटल्यानंतर आता ठीक आहे, आता शिकायचं आज. तेव्हापासून त्यांच्याकडे सगळी प्रस्थानंतर शिकले. नंतर पुन्हा ते सांगत असत, हा सेतू हिमाचल त्यासाठी सगळीकडे नंतर पुढे आयुष्यभर वावरले. सगळ्यात ज्ञान आणि आचरणशुद्धी अशी. आपल्याला मागे बोललो होतो की हे अड्यार आणि कृष्णमूर्तींचं तिथं ते काही कार्यक्रम होता, त्याच्यासाठी त्यांना बोलावलं होतं. त्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना वाटे स्टेशनवर गाडी थांबली. पहाटे 3:45ची वेळ होती. त्यांनी चौकशी केली, गाडी अर्धा तास थांबणार आहे. सगळे बाकीचे शास्त्री पंडित सगळे झोपी गेलेले होते, जे मिळायचं ते मिळत नाही तेवढ्यावर नुसत्या, हे लागतं त्याच्यासाठी. 4 वाजलेत म्हणले, 4:30ला सुटणार आहे ना, ठीक आहे. खाली उतरले, रेल्वे स्टेशनचे जे नळ असतात प्लॅटफॉर्मवरचे त्याच्यावर आंघोळ केली आणि सगळं अन्निक करून घेतलं 4:30पर्यंत गाडी.
मग गाडी सुटली. तर हे करणारे आहेत कोण असंही बाकी त्यांना विचार मनामध्ये आला. एकही दिवस याला हे नाही, अंतराय नाही. त्यात शृंगेरीला शंकराचार्यांच्याकडे गेले, त्यांना भेट मिळाली. त्या काळातली परिस्थिती वेगळी होती. शंकराचार्यांचं स्थान, स्वतःची तपश्चर्या, स्वतःचं वैभव हे एवढं होतं. ते शृंगेरीला गेले. वेदांत चर्चा झाली सगळी संस्कृतमध्ये, ती सगळी झाली. झाल्यानंतर निघताना त्यांची पद्धत होती त्याप्रमाणे शंकराचार्यांनी विचारलं की आपल्याला काय मिळावं अशी आपली इच्छा आहे, जाताना मी आपल्याला काय देऊ. आता मागितलं असतं तर शंकराचार्यांच्याकडे हातीपासून सगळं होतं, मागितलं असतं काही मिळालं असतं. पण हात जोडले म्हणाले माझ्यामध्ये आत्मज्ञानाचं उदय व्हावं आणि माझ्या मनुष्यजन्माचं सार्थक व्हावं असा आशीर्वाद मिळावा एवढी इच्छा आहे. शंकराचार्य आसनावर बसले असं आपल्याला माहिती असेल. तिथून खाली उतरलं ते ऐकल्याबरोबर. तेव्हा जवळ घेतलं आल्या आणि म्हणले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले धन्य आहे म्हणले, माझ्याकडे इतकी माणसं येऊन जातात, आता पहिल्यांदाच भेटला मला हा आशीर्वाद मागणारा. मनुष्य जीवनाची झेप म्हणून सांगतो फक्त केवळ, त्यासाठी लक्षात ठेवावं की मला ते म्हणाले तुम्हाला हे जरूर मिळेल, हे मागणारच भेटत नाही म्हणे. सगळी माझी तपश्चर्या होती पण तुम्हाला आशीर्वाद खरावा येईल. ते म्हणले हा आशीर्वाद जरूर देतो, मागणारच भेटत नाही, भेटला हे माझं भाग्य. ते इतके भेटले ते इतक्या गोष्टी मागतात, देतो पण मनुष्य जन्माचं खरं कल्याण जे आत्मसुखामध्ये आहे ते कोणी मागत नाही म्हणले. हे भेटला तसे दर्शन झालं हेच माझं भाग्य. त्याची खंत वाटते म्हणले नेहमी आम्हाला. अध्यात्मज्ञान स्वतःला जे झालं होतं त्याचा दंड काय की त्याच्यावर पैसा नाही घ्यायचा, त्यांचा स्वतःचा दंड होता त्याचा. आपल्याला कल्पना असेल ज्यानं स्वतःचा व्यवसाय सोडला आहे ज्योतिषाचा, ज्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं, तो सोडलेला आहे, तर ते रोज 1 तास प्रस्थानतरी सांगत असत. रोज 1 तास सांगायची ठरवली. सगळे 3 ग्रंथ संपायला सांगून विवरण करून संपायला किमान अगदी रोजच्या वेळा सगळ्या. आणि रोजची वेळ कुठली शिकण्याची, सकाळी 6 ते 7. दंड कसा की त्यावेळेला स्नान करून स्वतःचा ग्रंथ बरोबर असला पाहिजे, त्यांनीच यायचं यात. 5 असले तरी चालतील, तरी 1 असला तरी चालेल. ते म्हणले मी देवाला सांगतो. त्यामुळं त्याच्यासाठी माणसं किती आहेत ह्याची बघण्याची गरज नाही. असं म्हणायचं हे आले नाही ते आले नाही, कमी आहेत जास्त आहेत, विषय काही नाही, मी देवाची सेवा करत होतो आहे समोर. तेव्हा त्याच्यावर प्रवचन करीत आणि ते रोज 1 तास सांगत. ते सांगून अशा तऱ्हेनं सांगायचं ठरवलं तरी त्याला 3-3 वर्ष लागतात. एक प्रस्थानत्रीचं 1 आवर्तन किंवा 1 वेळा सगळं सांगून संपायला एवढा काळ लागतो. भागवत उत्तम सांगा. पद्धत काय पण, आणि हे जे काय 2.5 वर्ष 3 वर्ष सांगितलं त्याचं काय, त्याचं काही नाही, त्याची फक्त समाप्ती. तर लोकांना इच्छा असे ना, लोक म्हणत काहीतरी ठेवलं पाहिजे, लोक ठेवत समाप्तीला. समाप्तीचं ठेवलेलं आता गोळा, आता त्यांचा अधिकार आहे खरं गोळा करायचा, अजिबात नाही. ते सगळं गोळा करा, किती होत आहेत बघा, त्यात किती लोकांचं अन्नदान होऊ शकतं बघा, आणि तेवढं करा. भागवत सप्ताह झाल्यानंतर समाप्तीला काय, समाप्तीला त्याच्यात जमा होणाऱ्या पैसे एवढं अन्नदान, लागलं तर स्वतः घालीन पण अन्नदान करायचं. तेव्हा तो सगळा पैसा प्रसादात खर्च करायचा. ही मनुष्य जीवनाची झेप आहे. आणि आम्ही चित्र पाहायला 10,000चा मोबाईल देऊन 25,000चा मोबाईल, काय विचार करावा आपण क्षणभर. मगाशी प्राणी जीवनाचा दुसऱ्या बाजूने विचार केला, ह्या बाजूने हा विचार करावा. आणि कशा ठिकाणी हे घालवता येईल, कुठल्या चांगल्या ठिकाणी होईल. आज किती ठिकाणी ह्या साऱ्यासाठी पैशाची गरज असते. मला आहे तो वापरता येतो ना, काही अडचण नाही आहे, माझं काही नडलेलं नाही. उलटं माझा वेळ आणखीन जाणार आहे. जेवढा हायर ग्रेड घ्याल जेवढा स्मार्ट घेत जाल तेवढा तुमचाच वेळ आणखीन जास्त जाणार आहे, कारण त्याचं जास्त दिसणार आहे. आता आधी दिसतच नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही बघत बसण्याचा. हे इथे दिसणार आता आणखीन. तर चित्र पाहायला म्हणू शकते, तिकडे कुठल्या तरी प्राण्याला त्यातून चारा येईल, ते जगेल, आज त्याला पाणी मिळेल. किती ठिकाणी पंचायत आहे, आज परिस्थिती आपल्याला माहिती असेल. आपल्या इथं परवा मी सांगितलं नाही काय, आपल्या इथं त्या कामाला येतात, त्या आता माहेरी गेले 2 महिने. का माहेरी गेल्या, पाण्याची टंचाई, आजूबाजूला पाणी नाही म्हणून माहेरी, तिकडे पाण्याची सोय आहे म्हणून 2 महिने जाऊन माहेरी राहावं लागतं आहे पाण्यासाठी. भागात पाण्याची टंचाई आहे म्हणून. मागे आपण दिंडी थांबवली जेव्हा आपल्याला आठवत असेल की छावण्या जेव्हा पहिल्यांदा पडल्या ते वर्ष ते, तर त्यावेळेला हे छावण्या पडल्या, त्यावेळेला परिस्थिती बघून आलं जाऊन, स्वतः आधी बघून यायची पद्धत होती. आणि त्यासाठी दिंडी त्या वर्षी थांबली. यावर्षी दिंडी नको. जिथे आज प्राण्यांना अन्न नाही आहे, त्यांना चारा मिळू शकत नाही, लोकांना पाणी मिळायचं तर किती मैलावरून आणायला लागतं, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर या अवस्थेत आपण अशाच्या घरी पाहुणं जाण्यात अर्थ नाही किंवा त्या ठिकाणी थांबण्यात अर्थ नाही. कारण ती माणसं करणार आणि खरोखरच करणार होती, कारण ती देवासाठी करणार, आपल्यासाठी नाही करणार, ती देवासाठी करणार.
सांगायलाही आली माणसं. मला अगदी अनुभव आहे की त्याच्यातले सांगायला आले. इतकंच नव्हे तर त्याच्यातले एक जण हेही विनंती करायला आले होते की तिथे जिथून सुरू होतं, आमचा प्रांत जिथून सुरू होतो, जिथे हे सगळं खरं दुष्काळ टंचाई आपल्याला माहिती आहे, पुढे माणभागाकडे जायला लागलं की टंचाई उद्भवते, तर तिथंपासून तुमच्याबरोबर टँकर ठेवू एवढी व्यवस्था करतो, आता काय अडचण आहे म्हणलं. नको, ते टँकर त्यांना मुख्य प्राण्याला काही करता येणार नाही, ते त्यांना द्यावेत. तर मला सांगा ह्या पैशाचं काय करावं, हे यांचं सांगितलं असं. प्रवासाला निघाल्यापासून शेवटपर्यंत कधी वाटेत पाणी तर नाहीच, अन्नाचं सोडूनच द्या. आपण जाता जाता 10 वेळ हुडकत जातो. हा अधिक वर आहे का तो अधिक आहे. गेल्या वेळेला इथं गेलो होतो, घ्यावं समजून म्हणजे झालं. आहे पैसा तर गाडी बदलू. अरे कसं, गाडी चालती आहे ना, ती जाता येते ना आपल्याला, मग आता कशाला बदलताय. हे कोणाचं काहीतरी घालवायचं असेल, ज्याला काय कळलं नसेल त्यानं बदलावी, ज्यांना कळलं आहे त्यांनी बदलावी का. आणि कृत्रिम पडद्याजवळ आपला दिवस घालवावा का सांगा. एवढं जिवंत जग पडलं आहे. बाहेर जाऊन बसा, चांगलं तापेल मस्त. आपली पण कल्पना स्वतःला किती सहन करू शकतो, आणि अशा वेळेला ध्यान किती लागतं, आणि परमेश्वर किती आठवतो, नाम किती होतं. थोड्या वेळाने आपल्या लक्षात येईल की खरोखरच नाम होतं, चांगलं होतं उलटं. म्हणजे फार प्रकृतीला त्रास घेऊ नका. घरचे म्हणतील 3 दिवस गेले ना, हे परत घरी येऊन आजारी पडले तर असं परत सोडणार नाही. तर तसं नको व्हायला, त्या मर्यादेमध्ये काही होणार नाही. पण तरीसुद्धा सांगतो, असं काहीतरी होणार असं वाटतं तर काही करू नका. पण जर असं वाटत असेल की बघू तर खरं काय आहे ते, तर खरोखरच बाहेर बसलं तर जेव्हा तापतं पूर्ण त्यावेळेला फक्त नामच आठवतो, दुसरं काय आठवतच नाही. कारण घामाच्या धारासुद्धा पुसाव्याशा वाटत ते, अशा अवस्था येते. तेव्हा त्यात रंग म्हणजे काय असतं त्याची कल्पना येते. मनुष्य जीवनाची उंची काय आहे ती कधी कळणार. हे आता मगाशी सांगत होतो ना, अध्यात्माला अधिकार केवढा होता बाळशास्त्रींचा. तर ही प्रस्थांतरी सांगितली, 24.5 वर्ष सांगितली, एक पैसा नाही घेतला, 24.5 वर्ष सांगत होते त्यांच्या आयुष्यामध्ये. शेवटच्या काळापर्यंत 24.5 वर्ष त्याचं आवर्तन रोजचं हे सुरू होतं. सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 6 ते 7 परत 7 वाजता 1 तास ग्रंथ सांगत, संस्कृतमधला कुठला तरी. तेव्हा आणि ज्या मामा गेले म्हणून मगाशी म्हटलं ना, त्यांच्याकडे विचारायला मामासाहेब गेले. मामासाहेबाच्या अंतकाळी त्यांच्याबरोबर त्यांची सेवा करायला हे हजर होते पुण्यामध्ये. म्हणजे त्यांच्याबद्दलही एवढा आदर होता. नाही तर मी एवढा विद्वान, मामा माझ्याकडे येतात, अरे येऊ देत. ते त्या ज्ञानासाठी आले, ते भगवंतानं दिलं, ते त्यांना उपयोगी पडलं, खूप झालं. आता मामांची थोरवी आपल्याला माहिती आहे काय ती. तेव्हा त्यांच्या सेवेला, त्यांच्या आधारपणात त्या वेळेला पुण्यामध्ये हे स्वतः बाळशास्त्री त्यांच्या सेवेला जवळच्या माणसांच्यामध्ये हजर होतं. की ही बाजू दुसरी असली पाहिजे, नाही तर ज्ञान आलं की हे जात. एकदा ज्ञान आलं आणि मनुष्य नम्र राहिला नाही किंवा तो त्याविषयी जागरूक राहिला नाही दुसऱ्याच्या. आता मामांची थोरवी त्यांच्यापर्यंत केवढी होती त्याची जाणीव आहे. हा प्रश्न आहे, ठीक आहे. हा प्रश्न काय आमच्या शास्त्रातला होता, जिभेवरचा होता, सांगून टाकला, ठीक आहे. पण त्याच्याबरोबर मामांच्या ह्या प्रसंगाला ती तिथं हजर आणि आत्मज्ञानाची तयारी एवढी होती. शिवाची उपासना स्वतः शिवोहम शिवोहम, पण श्रद्धा रामावरची इतकी अतूट होती शेवटच्या क्षणापर्यंत. गोंदवलेले येत असतं आपल्याला माहिती असेल. तर त्यांच्याकडे जी ऐकायला मंडळी येत, ही ब्रह्मसूत्र आणि हे सगळं प्रस्थांतरी सकाळी आणि संध्याकाळचं हे, त्यात खूप मंडळी विद्वान आणि याची होती. कारण यांची विद्वत्ताही तशी होती, ऐकायला येणारी मंडळी तशी होती. त्यामध्ये कितीतरी डॉक्टर्स आणि हे लोक होते, खूप क्षेत्रातली लोकं होती. त्यातले अनेक डॉक्टर्स तिथे येणारे होते. ते त्यांचा अधिकार ओळखून होते खरं म्हणजे. त्यात शास्त्रीबुवांना गाठ झाली. तेव्हा गळू होतो तसं गाठ झाली. तर त्यांनी नंतर आले वेगळ्या वेळी, यांच्या विश्रांतीच्या वेळेला तपासलं. वेदना असह्य होत होत्या, ते सुरू झालं. ते बघितल्यावर त्यांनी तपासलं सर्वांचं. म्हणजे एकाने तपासलं त्याला वाटलं, दुसऱ्याने तपासलं त्यालाही वाटलं. 3 डॉक्टर्सनी तिथल्या जे प्रख्यात आहेत, जे त्यांच्याकडे ऐकायला येतात आता आहे, सगळ्यांनी त्यांचा अधिकार माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं की निदान एकच आहे, आपल्याला माहिती आहे, हे कर्करोगाशिवाय दुसरं काही नाही, हे तोच आहे. त्यामुळं आपल्याला टाटाला जावं लागेल. त्यांनी सांगितलं आपल्याला टाटाला न्यावं लागेल. ते म्हणाले असंही जायचंच आहे तर मुंबईत म्हणण्यापेक्षा त्र्यंबकेश्वरला सुखान जाईन म्हणले. नुसतं शिवोहम म्हणलं नाही, श्रद्धा तशी आहे, जायचंच आहे त्र्यंबकेश्वरला जाईन म्हणले. मग तिकडे नेण्यापेक्षा त्र्यंबकेश्वरला जाऊया म्हणले. माझी जर परिस्थिती तशी झाली नेण्यासारखी तर तिकडे जाईल. आणि असह्य वेदना असत, सगळ्या सहन करीत शांतपणे. आणि एक दिवशी सकाळी त्यांच्याकडे त्यांच्या ओळखीचे करीभाऊ म्हणून जे तिथे राहणारे ग्रस्त होते ते आले एकदम सकाळी. त्यांचे परिचय जवळचे आहेत त्यातले. आणि त्यांनी स्वतः 13 कोटी रामांचं नामनामाचा जप केलेले ग्रस्त होते.
तेवढे रंगलेले होते नामामध्ये. आणि ते सकाळ सकाळी आलेत म्हटल्याबरोबर त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणले कसे काय आलात आपण? म्हणजे आपली प्रकृती कशी आहे ते बघायला आलो. शास्त्रीबाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले काल रात्रीपासून जरा फरक पडतो आहे, उधार आहे, वेदना कमी झाल्यात. ते म्हणते आता काय सांगू तुम्हाला, त्याच्यासाठी मी आज सकाळी एकदम अचानक उठून तुमच्याकडे आलो. काल रात्री स्वप्न पडलं, त्याच्यानं मला रामाचं दर्शन झालं. राम मला म्हणाला, अरे इथं बसून काय करतोयस तू, माझं भक्त विव्हळतोयस. तर मला घेऊन चल. ते सूक्ष्मदेव आणि माझ्याबरोबर आले. आल्यानंतर आपल्या ह्या दुखऱ्या जागेला त्यांनी स्पर्श केला. हे मला रात्री काल स्वप्न दिसलं आणि आम्ही परत आलो. म्हणून मी सकाळी उठून तुमच्याकडे आलो की काही खरोखरच काही झालं का? ते म्हणते हो, काल रात्रीपासून वेदनात फरक आहे. शास्त्रीबाबांना खरं सांगायचं तर माझा देव माझ्या अजिबात नाही. शास्त्रीबाबांना त्यावर आपल्या वेदना कमी झाल्या आहेत, काय पुढे बरं होईल वगैरे ते नंतरचे, पण आज वेदना कमी झाल्या आहेत, त्याच्यामागं काहीतरी झालेलं आहे. ते काय झालं आहे ते सांगायला मनुष्य पाठवलेलं आहे. आपल्याला हे सुखपात नाही कळलं, समजा सांगायला पाठवलेलं आहे. म्हणून म्हणाले अनन्या चिंतयन्तो माम तेषां निष्ठ्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. डोळ्यात त्यांच्या शास्त्रीबाबांच्या पाणी आलं होतं. ते काय म्हणले, असं नाही म्हणले, आपण काय म्हणलो असतो क्षणभर कल्पना करून बघा. आणि ते काय म्हणले, ते एवढंच म्हणले का रे अरे रामरायाला माझ्यासाठी फार त्रास पडला म्हणले. भावना काय मनात आली, अनन्या चिंतयन्तो माम, त्यावरनं कल्पना येईल. तेव्हा फार त्रास पडला म्हणले. ईश्वराची सत्ता ओळखण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. ईश्वरी सत्ता तर आहेच आहे, ती काम करतेच आहे. ती ओळखण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. त्याच्या आयुष्यामध्ये लहान सहान गोष्टीमध्ये परमेश्वर वावरत असतो. आपल्याला त्याची जाणीव नसते, म्हणून त्याची ओळख होत नाही. ओळख झाली तर लक्षात राहत नाही. लक्षात राहिलं तर त्याचा काय उपयोग करून घ्यावा हे कळत नाही. हे सगळं कळावं म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा हे एवढंच झालं नाही, त्या वेदना ज्या कमी होत गेल्या त्या कमीच होत गेल्या आणि शेवटी ती जखम बरी झाली. आणि ज्यांनी हे निदान केलं होतं त्यांच्यात पुन्हा ती हिंडार फिरायला लागलेली बघितल्यावर ती माणसं कडबडली की ज्याचं निदान आपण 3-3 माणसं करतो आहोत, ज्याला आपण ॲडमिट करायला निघालेले आहोत, त्याच्या श्रद्धेवर त्याच्या अधिकारावर तो मनुष्य सुद्धा बरा होतो. काय आणि काय राम काय करतो आणि काय करतो. तेव्हा ते करून परत पूर्ववत मार्गदर्शन करायला आपलं त्यांचं ते सेवा सुरू झाली. काय होऊ शकतं, दुखण्याचा त्यांच्यावर मागमूस नव्हता असं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की या दुखण्याचा मागमूससुद्धा माझ्याकडे राहिला नाही. तेव्हा अधिकार काय असेल आणि त्याच्यासाठी परमेश्वर काय करीत असतो. स्वतःचा त्यांना ज्याचं हे म्हणतो आपण संकेत म्हणतो त्याचा एक अधिकार असतो. त्यांच्या घरी त्यांचे जे मुलगी त्यांची, इथं आपल्याकडे ग्रस्त येतात उपासनेला, त्यांची आई, हे आजोबा, तर ही त्यांची मुलगी मागे होती, तिच्याकडे ते राहत असत. नंतर तर त्यांच्या घरी असताना त्यांच्या पत्नीला त्यांनी एक दिवशी सांगितलं, शास्त्रीबाबांनी आपल्या पत्नीला सांगितलं. त्यांच्या पत्नीची बहीण ती तिथं आली होती, मुलीची मावशी, ती घरी आली. ती जवाहरला असायची, जवाहरून तिथं आली. ती आल्यानंतर 10 वाजता सकाळी आली. आल्यानंतर नेहमीप्रमाणे काय आणलं होतं, खाऊ बिऊ इकडे तिकडे दिला, घेतलं, सगळं झालं. शास्त्रीबाबांनी पत्नीला बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं की तिला म्हणा आज तू थांबू नको, 3च्या गाडीनं परत जा. मनुष्याची झेप काय असू शकते, किती प्रकाराने असू शकते हे बघण्यात चाललेले, बाकी काय. परत जायला सांग. आता आपली बहीण आली आहे तर तिला परत जाऊन सांगायचं. शास्त्रीबाबांना का म्हणून मिळत त्याचं धाडच नाही. यांचा अधिकार एवढा होता, ते सौम्य होते, ते काही स्वभावानेही नव्हते, पण तरीसुद्धा त्या अधिकारामुळं असं वाटे की कसं विचारावं. मग म्हणतायत तर आपण आपलं सांगावं, उभे राहावे याची भले, तसं आहे. तर तसं राहिले. आणि बहिणीला नंतर मग म्हणले इथे जायचं आहे, ते मला ते पंचवटीत त्यांच्या कोणतं राहत होतं त्यांना बोलवून घेतलं. मग त्यांची भेट झाली. झाल्यावर त्यांनी सांगून ठेवलं की तू आपलं आवरून घे, त्यांनी 3च्या गाडीने तुला परत जायचं. तेव्हा तेही ओळखून होते. ते म्हणले त्यांनी सांगितलं तर आपण जायला पाहिजे. आता काय म्हणलेलं जायला सांगतो मनुष्य, आणि ते तरी काय ऐकतात पण सांगा नाही, पण अधिकार आहे तसा. तर त्यामुळे ते 3च्या गाडीने परत गेल्या, जवाहरला पोचल्या घरी. आणि रात्री त्यांचा 2 नंबरचा जनार्दन म्हणून मुलगा होता, तो सिरियस झाला आणि पहाटे तो गेला. त्यावेळेला त्याची आई घरात होती. काय साधलं असेल त्यांनी मला सांगा, हे काय बरं, या गोष्टी बोलायचं नव्हत्या, त्यामुळे बोलले नाही. हे जे झालं त्याच्यावरून काय झेप असू शकते ह्याची कल्पना आहे. एवढंच. इथं आल्या होत्या,
आणि इथं कशाला आपल्या गोंधळ मागे आपल्याला बोललो नाही का महाराजला जात असत नाही मी तात्यासाहेबांचं फार जवळीक होती. तर तिथेही जात असत. मामासाहेबांची जशी होती तशी तात्यासाहेबांची पण जवळीक होती. गुरुदेवांची होती. तिन्ही माणसं इथं बसलीत. मला आश्चर्य वाटतं कसे काय जवळीकीचं असलेलं मनुष्याचं काय आठवण यावी समोर. तर तशी तात्यासाहेबांची जवळीक होती. तिथं जात असत. महाराजांच्याकडे जायचं म्हणून तिथं जायचं. तर त्यासाठी तिथे जात त्यावेळेला तिथे एखादा भागवत सप्ताह वगैरे करीत. नंतर तो खूप प्रेमाचा आवडीचा विषय होता. काही नाही दुसरं त्यात काय नाही. सप्ताह करायचा, शांतपणे राहायचं, सहवासात तात्यासाहेबांच्या राहायचं आणि यायचं. तेव्हा महाराजांचा सहवास आणि सप्ताह सुरू केला. आणि आपल्याला मागे बोललो होतो एकदा सप्ताह सुरू केला आणि 5 दिवस गेले. 5व्या दिवशी तात्यासाहेबांच्या मंडळी सिरियस झाल्या. तेव्हा बाकीच्या लोकांना चिंता लागली की आता काय होईल, हे सप्ताह पार पडतो की नाही, काय होईल पुढे आणि याच्यामुळे पुढे काय सगळं होणार आहे, काय कोणास ठाऊक हे सगळं. त्यांच्या कानावर घातले. ते दिसले नाही. सांगितलं काय लोकांनी की असं असं झालं आहे, ते एकदम सिरियस दिसत आहेत. ते म्हणले सप्ताहाचा संकल्प नारायणाने केलेला आहे, तो सांभाळेल, काय होणार नाही. आता ते एवढे सिरियस झालेले आहेत, काही होणार नाही म्हणून सांगतायत. संकल्प नारायणाचा आहे म्हणतात, तो भगवंताचा संकल्प आहे म्हणले. सप्ताहाचा संकल्प भगवंताचा आहे, तो बघेल काय करायचं ते, आणि तो पुरा होणारच म्हणले. भगवत संकल्प आजपर्यंत कधी पुरा राहिला असं झालंच नाही. तर मग संकल्पाला अर्थच काय राहिला भगवंताला, आणि भगवंताला तरी अर्थ काय राहिला. त्याचा संकल्प नाही पुरा होऊ शकत की माणूस नाही आपल्यासारखं किंवा काहीतरी ठरवल्याने जमत नाही वगैरे असलं, हे असलं नाही. भगवंताचा संकल्प आहे, तो पुरा होणार. आणि इतकंच पुरा झाला इतकंच नव्हे, ते सिरियस झाल्या होत्या. त्या परत बऱ्या होऊन ह्यांच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी त्या समोर निरूपणाला बसलेल्या होत्या. त्या भागवत आहे काय हे सगळं तात्यासाहेबांच्या घरात घडले. गोंधळात 1970 साली जेव्हा आले होते उत्सवाला सगळे आले होते, तेव्हा त्यावेळेला सगळ्यांना सांगून गेले आता कोणाला भेटायचं असलं तर त्यांनी तिकडे या, नसेल आपलं काही येणं होणार नाही. म्हणजे हा असं कसं काय नाही, या रामनवमीला आम्ही रामरायाकडे जाणार. रामनवमीला आम्ही रामरायाकडे जाणार. आणि हे कुठे आहे, आणि मला सांगा आपली जीवनाची ध्येय कुठे. पॅलेशियल बेंगलोर, हेन ते हिरवण ते पॉइंट्स आणि हेन त्यात उड्या मारणार आम्ही, काय 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 सांगा, लाखो रुपये इंटिरियर काहीतरी मनुष्यासारखं असं ही माणसं आपल्यात करून गेलेली आहेत, आपल्यातच आहेत. तर ह्याच्याशी जरा ताडून मग सर्व ते उपरणं भांगरीत कधी बाहेर झालं तर एक धोतरावर असत, पण एक उपरणं भांगरीत, आणि ते काय असेल ते आपण काय करणार. जास्तीत आपल्या सगळ्या कल्पनाशक्ती अक्षरशः प्राणीच्या कल्पनाशक्तीपेक्षा सुद्धा खाली गेले. कुठं बाईक काप, कुठं काय काप, कुठं पॅन्ट काप, कुठं काय होणार त्याने वास. कल्पना करून बघा. त्यांनी केलं, आम्ही केलं, त्यांनी का केलं, त्यांना नाही कळत म्हणून त्यांनी केलं, म्हणून काय आपलं आपण पुढचंच करावं. विचार करून बघा काय साध्य झालं. हां ठीक आहे, गरिबांबद्दल सहानुभूती आहे, कळवळा आहे मोठा, होऊ शकतं असं. तर तसं काही आहे का त्याच्याबद्दल. एका महात्म्याने सुद्धा असं केलं, ठीक आहे, गरिबांना देशाला वस्त्र नाही, तर त्यांनी त्याच्यासाठी आपले पंचावर आले. बॅरिस्टर होते, तरीसुद्धा ते पंचावर आले त्याच्यासाठी. असं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तो कळवळा व्यक्त केला आणि तो पाळला. ते भले बोलव्याचे असू दे, नंतर इथं असू दे, कुठेही जायचं झालं, लंडनला जायचं झालं, अहो लंडनला नुसतं जायचं म्हटलं तर आधी कोट शिवायला इकडे काय काय टाय आपल्याला लावता येत नाही धड, तरी गळा आवळून घालून तिकडे घामाच्या धारा फुटतायत. अहो ते काय घोड्यावर नाही का ते लग्नात, अहो काय सांगायचं. आपले जीव खालीवर होत असतो, हे ना उचलून फेकलं काय करायचं, सगळं सगळं पुस्तकाचा घोटाळा होईल. ते काप पॅन्ट कापतोय, ते कोट घालतोय, ते असतं आपला हा काय सीझन आपल्याकडे आहे, आणि नेमकी याच सीझनला लग्न असतात, काय करावं. चांगला पाऊस बिऊस गारठा बघून तरी करावं, पण ते नाही होत. तर ते तसं नाही, ते असे ह्याच्यात त्या आवळून गळ्याला हे घालून ते घामाच्या धारा, ते ऊन, ते बाकीच्यांना सगळ्यांना त्रास होतोय, भीती वाटते, मोठ्यांना भीती, परत काय झालं तर पुन्हा आपल्या परत हे सगळं आहे, तोंड द्यावं लागेल. तर हे कुठं, आणि आम्ही रामनवमीला रामरायाकडे जाणार कुठं. असं थोडं बघावं की कसं ते झेप बघायला लागते. म्हणून अशी झेप बघितली की लक्षात येतं, अरे आहे पंख बसून आपण सुद्धा कुठे हे चढ्याचं झोडपार जाऊन बसू, पण बसू शकतो, हे कळावं याच्यासाठी आहे. आणि जर नाही बसलो तर काय, आणि ज्या दिशेनं आपण विचार करतो काय होतं आहे, सगळ्या जीवनामध्ये खरोखर इतकी उथळ आणि निकृष्ट काय करावं कळत नाही. निकृष्ट काय मला सांगा ना, 2.5 वर्ष प्रस्थांतरी सांगायला जात, शिकायला किती वर्ष घालवली असतील त्यांनी, ते समजून घ्यायला किती वर्ष घालवली असेल, काय मिळालं असेल त्यावेळेला. आज काम मिळत, पैशाचं काम ज्याचं मोल दिलं ते करायला मनुष्य तयार नाही, तेवढे तास राबायला तयार नाही, मनापासून राबायला तयार नाही, प्रामाणिकपणे तो टाईम भरते, काही करायला तयार नाही सगळं ते. आणि जर बसतो आपला क्रिकेट बघत, काय करावं, काय होईल असं झालं तर.
आज आपल्याला थोडा वेळ द्यायचं ठरलं ना तेवढ्यातच पण तरी पण तेव्हा काय वेगळं काही चिंतनाचं सत्र होणार नाही. काय होईल जास्तीत जास्त हे विजन असतात ना तसे विजनचे के पीस माझ्यात बरं गमत थोडंसं. मग नंतर आपण परत जाऊ कुठे जे घेता येते ते. विजन 2020 विजन 2025 वगैरे असतं ना तसली ती काही स्वप्नचित्रातली काही पानं आहेत सापडलेली ती आपल्याला वाचून दाखव. साप्ताहिक रात्रंदिन. तरुणास अडवून तरुणीकडून हॉकी स्टिकने मारहाण. तरुणाच्या आईकडून तक्रार दाखल. काय वेळ आपल्यावर येणार असं जर चालत राहिलो मला कोणालाच काही म्हणायचं ना सगळे मला आदराने समान आहेत त्याबद्दल प्रश्न नाही. ज्या दिशेनं चाललो आहे ती दिशा बरोबर आहे का विचार करायची वेळ आत्ता यायला लागलीच आहे. पण नाही विचार केला तर कुठे जाईल. तरुणास अडवून तरुणीकडून हॉकी स्टिकने मारहाण. तरुणाच्या आईकडून तक्रार दाखल. तरुणाच्या आईकडून तक्रार दाखल. येथील कन्यापथावर रात्री 8 वाजता स्कूटीवरून आपल्याला ओव्हरटेक करून गेल्याबद्दल तरुणाचा राग मनात धरून अज्ञात तरुणीने आपल्या बाईकवरून पुढे जाऊन तरुणाला बाईक आडवी घातली आणि त्याला स्कूटीवरून खाली खिचून दमदाटी करून शेवटी हॉकी स्टिकने मारहाण केली. तरुण बेशुद्ध पडताच ही अज्ञात तरुणी बाईकवरून पसार झाली. नाही आपल्याचबद्दल नाही कोणाबद्दल काय सांगायला काही काळजी करू नका. विजन असते कुठे विजन साध्य होतात आपल्याला साध्य करायचंच नाही आहे ते. आपण तरीसुद्धा काय होईल आपण असे राहत राहिलो तर. ही घटना पाहणाऱ्या जवळपासच्या तरुणींनी आणि स्त्रियांनी त्या तरुणास उचलून जवळच्या दवाखान्यात दाखल केले. सदर तरुण हळूहळू शुद्धीवर येत असून तरुणींच्या गँगच्या भीतीमुळे सदर तरुण संबंधित तरुणीचे नाव सांगत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. तरुणाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सपोनी कल्पना भांडकुदळे यांनी संशयावरून 5 तरुणींना ताब्यात घेतले आहे. पोलीस कॉन्स्टेबल मांडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल तांडवी यांच्या सहाय्याने पुढील तपास सुरू आहे. एवढीशी क्लिपिंग आहे बातमीचं बाकी काही नाही. फिर एक नज़र आज के मुख्य समाचारों पर. काय काय वाटेल घेणार आहे बघा जातोय ते जर तसेच जात राहिलो बेसावतपर्यंत काय हवी. फिर एक नज़र आज के मुख्य समाचारों पर. पुरुष वर्ग की उन्नति के लिए पूरे प्रयास किए जाएंगे. पुरुष सबलीकरण मंत्री सुश्री धन्या. पुरुष सबलीकरण आयोग का गठन. ठंड. पुरुषों पर अत्याचारों की संख्या में बढ़ोतरी. केवल निषेध काफ़ी नहीं कड़े जुर्माने की पुरुष संगठनाओं की मांग. ठंड. पंचायत राज विधानसभाएं और संसद तक पुरुषों के लिए 10% आरक्षण की मांग. ठंड. भारत के प्रथम वर्ग की 20 कंपनियों के बोर्ड्स पर 20 कंपनियों की बोर्ड की एक कंपनी के बोर्ड पर पहली बार क्षमा कीजिए पहली बार एमडी एवं सीईओ के पद पर एक पुरुष की नियुक्ति. महिलाओं में नाराजगी. नमस्कार. क्रीडाग्राम. क्रीडावृत्त. येत्या रविवारपासून दुसरे आंतरराष्ट्रीय 5 दिवसीय देहाती मजा क्रिकेट सामने SM के सामने सुरू होत आहे. त्यासाठी आडवेवाडी, उभेवाडी, तिरकेवाडी, सरळवाडी, वाकडेवाडी अशा 5 ग्रामपंचायतींनी यजमानपद स्वीकारले आहे. आता हा खेळ भारताच्या काही खेड्यातच खेळला जात असून त्यात फक्त भारत आणि श्रीलंका हे 2च देश भाग घेतात. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, रशिया, चीन अशा सुमारे 100 देशातील पर्यटक येऊन दाखल झाले आहेत. खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात
100 कोटी किंवा जास्त बोली जिंकलेले 25 खेळाडूंच कालच क्रीडाग्राममध्ये येऊन पोचले आहेत. त्यांना पूर्ण पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्यांना Z++ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. या खेळातून होणारं जे महसूल उत्पन्न आहे ते लक्षात घेता सरकार या खेळाकडं सकारात्मक दृष्टिकोनानं पाहिल असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यांच्याकडे क्रीडा खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. या खेळासाठी विदेशी नर्तकींची मनोरंजनाची 500 मनोरंजन पथकं येऊन दाखल झाली आहेत. त्यांना पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून किमान 5 लाख पर्यटक दाखल होणं अपेक्षित आहे. चिअर गर्ल्सचा कार्यक्रम सामन्यांचे 5 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणार असून मध्यंतरात दुपारी 3 ते 4 मध्ये 2-2 ओव्हर्सचे क्रिकेट सामने 5 दिवस होणार आहेत. काय 1-2-4 कागद सापडली तेवढी दाखवतात फक्त. काय काय दैनिक जनवार्ता येथील सेंट्रल प्रिझनमध्ये फाशीची शिक्षा झालेले मान्यवर अतिरेकी श्रीमंत जेलवाले यांनी तुरुंगातील वास्तव्याचा रौप्य महोत्सव नुकताच साजरा केला. त्यानिमित्त त्यांनी दिलेल्या मेजवानीला 200 आमंत्रित हजर होते. त्यामध्ये डायरेक्टर ऑफ प्रिझन, अन्य मान्यवर कैदी यांच्यासह भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तात्पुरते राहून गेलेले अनेक केंद्रीय मंत्री, आयकर आयुक्त, संरक्षण सचिव, अँटी करप्शन ब्युरोचे उपमहासंचालक इत्यादी मान्यवर मंडळी आवर्जून हजर होती. श्रीमंत जेलवाले यांचे 25 दयेचे अर्ज राष्ट्रपती भवनात पडून असून त्यापैकी 24 गहाळ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 25व्या अर्जावर गेली 4 वर्षे विचार सुरू असल्याचे जेलवाले म्हणाले. ते यावर बोलताना पुढे म्हणाले की हे भारतातच शक्य आहे, त्यामुळे मला येथे असल्याचा अभिमान वाटतो. 25 वर्षांच्या वास्तव्यात इथल्या इतर परंपरांबद्दल मला प्रेम वाटू लागले आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यात येणारी त्यांची 60 शांत ते प्रिझनमध्येच साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रौप्य महोत्सवी मेजवानीस उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले असून आपले सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचा जेलवाले कृतज्ञतेनं उल्लेख केला असल्याचं आमचा दिल्लीचा वार्ताहर कळवतो. आता फार काही वेळ घेते, फक्त टायटल सांगतो 1-2 एक शेवटी विचित्र विश्व, 1-2-3 टायटल सांगतो. शेवटी एक असतं विचित्र विश्व, समज पेपरमध्ये असं कुठेतरी पानस विचित्र विश्व. एका माणसाने घातला पूर्ण पोशाख असं. काय करू इथे ताण द्याल नाही. 2 त्या एसएससीमध्ये चित्र आणि तेही असतं, नंबर असतात खाली दिलेलं असतं. 2 3 गायी पाळणारा माणूस. 3 80 वर्षाच्या वृद्धाने केला मातृभाषेत बोलण्याचा 1 महिन्याचा विक्रम. विचित्र विश्व पान बनतो. तेव्हा आपण पाहून घ्यावं की आपण जर विचार करत नाही राहिलो, जर दिशा आपल्या सुधारत नाही राहिलो, तर आज झुडपावर नव्हे आकाशात नव्हे देवापर्यंत झेप घेण्याची क्षमता असलेल्या माणसाची काय अवस्था होईल, निदान आपली होऊ नये. तेव्हा प्राणीसुद्धा व्यवस्थितपणे खातात. मी मगाशी म्हटलं तसं पोट भरलं की थांबतात. मांजरसुद्धा उंदीर खाईल, कुत्रा मांजर खाईल, लांडगा शेळी खाईल, बकरी खाईल, ठीक आहे. चिमणीसुद्धा तांदूळ किंवा दाणे टिपेल, हे आपल्याला माहिती आहे. आम्हाला कृषी तंत्रज्ञान आहे, जमीन पिकती आहे, आम्हीच बकऱ्यांना खाऊ. मनुष्य म्हणून विचार करून बघू, बाकी त्याचा काय उपयोग आहे हे दत्तरचे विषय आहे, तो विषय असेल त्यावेळेला बघू. पण आम्ही ते करावं. जात नाही, पचत नाही तर तिखट मीठ लावून चव आणून खाऊ.
आपण विचार करून ठरवावं हे सगळं. तेव्हा आणि का ठरवावं तर अलीकडे येतो प्रश्न, एवढंच इतकंही सोपं नाही आहे, उगाच नाही उल्लेख केलेला, इतकंही सोपं नाही आहे. त्याचा प्रश्न येतो वर विचारलं होतं अलीकडे, बाहेर हा प्रश्न आहे आपल्याला. बाहेर विचारलं, अय्या तुम्ही खात नाही? हो, नाही खात. जणू काही आम्ही आदिमानवच आहोत असं वाटतं त्यांना. जे प्रश्न विचारण्याचा भाव असा असतो मागे त्याच्या, भूतकाळात कुठेतरी जगतो. आणि असं नाही आहे, प्रत्यक्षात वास्तवात ह्याच्यावरनं लग्न मोडतात. मुलगी किंवा मुलगा खात नाही या मुद्द्यावर, काय खात नाही ते आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यावर लग्न मोडतात. देवत्वाचं सोडाच, हे प्राण्यांनासुद्धा लाजवणारी गोष्ट आहे. कल्पना करा किती उंदीर ते बांधतात, आपल्याला म्हटलं तसं, अगदी गाय बकरी, अगदी पक्षी घेतलात तरीसुद्धा तो सुद्धा दाणे ठेवेल. हे किती त्या ठिकाणी सुद्धा किती सहजपणे आपापलं जीवन जगत आहेत आणि आपण काय करतो. तर हे आणि या दुसऱ्या बाजूला एवढे महापुरुष आहेत हे सगळे, एक एक आणि आपल्यातलेच आहेत, आपल्यातूनच वावरलेले आहेत, अनेकांनी पाहिलेलेही असतील. कृष्णमूर्ती इथे आहेत, आपण पाहिले असतील, पाहिलेत ते, काही मंडळी पाहिलेत तर त्यांचे पाहिले मी. कृष्णमूर्तींच्या चरित्रामध्ये जो उल्लेख आहे, आपल्याला कल्पना असेल की 1927-28ची गोष्ट आहे ही, ज्या वेळेला त्यांचं हे ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस सुरू होतं त्यावेळेचं सगळ्या प्रसंगाचं वर्णन आहे. आत्मज्ञान धारण करायला सुद्धा शरीर अनुकूल लागतं, त्याशिवाय आत्मज्ञान नाही धारण करता येत. पारा असा पकडता येत नाही आपल्याला, उचलून नाही दाखवत, त्याच्यापेक्षा आहे. त्यामुळं ते धारण करायचं असेल, समाधान धारण करायला सुद्धा शरीराच्या आणि मेंदूची सगळी अनुकूलता लागते. त्याच्यासाठी ते देवत्व त्यात उतरायचं होतं, तर त्यांना अक्षरशः मरणप्राय वेदना ते सहन करत होते 1 वर्ष, पण ढळेने ध्येयापासून. आणि म्हणून आत्मज्ञानात होते. आणि आत्मज्ञानात होते म्हणून त्याचा काय अहंकार होता का? त्यांना ज्यांचा त्यांच्या सांगण्यामुळे उद्धार झाला, त्यांनी सांगितलेल्या त्यांनी वागण्यावर विचार करायला जो सांगितला त्या विचार केल्यामुळे उद्धार झाला, ते मंडळी त्यांना हे करत असत, मोठा आदराने वागले किंवा आदराने काही बोलले तर म्हणत नाही, आय एम जस्ट ए पासर बाय, मी काय वाट सुरू आहे, भेटलात तुम्ही वाटेत, सांगितलं, संपलं माझं काम. इतकी दुसऱ्या बाजूला त्यापासून अलिप्तता आहे. जे आत्मज्ञान काय झेप घेऊ शकतं ह्याचीही कल्पना यावी, त्यासाठी शरीराचे काय हाल झाले होते ते आपण 1 वर्षाचे पाहावेत. आणि मग ते कसे असत बसलेले ते घेतलेले आहे. अजिबात 1 तास झाला तर एक काठीचा कणा इकडे तिथे होणार नाही. असे ही मी बघितलं त्यावेळेला. त्यांचं वय 89 वर्षाचं होतं, 85 वर्षापासून मी बघतो. तर तेव्हा त्यांचे ह्या वयाला त्यांचे असे बसलेले असत. ते तिथं जे मिळवून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं जे ज्ञान आहे किंवा परमेश्वराचा जो अनुभव आहे तो साठवला जाऊ शकतो आणि त्यामुळं चित्तावर ओरखडा उठत नाही. अशा तऱ्हेची ही क्षमता आपल्याकडे आहे. आपल्याला त्याच्यासाठी हे करावं लागेल. ते केलं तर होईल. निदान समजून घ्यावं लागेल, ओळखावं लागेल. तर आपलं हे ध्येय कधी होणार? आपल्यासमोर ध्येय असतात, पण काय ध्येय आहेत आणि काय हवीत आहेत आपल्याला ही, आणि काय शक्य आहेत आपल्याकडे, तर ही ध्येय आपल्यासमोर असली तर ही कधीतरी होईल. आत्मज्ञाना नव्हे लेकुराच्या गोष्टी हे खरं आहे, हे तुकोबांनी सांगून ठेवलेलं आहे, अगदी खरं आहे. लेकुराच्या गोष्टी नाहीत, बरोबर आहे. पण या अर्थाने वयाचा संबंध नसला तरी समजुतीचा संबंध आहे. समजुतीनं माणसाला, लहान मुलाला सुद्धा मोठं होत आहेत आणि मोठी लहान दिसतात समजुतीनं, असंही दिसतं. तेव्हा हे शक्य आहे, ते समजुतीनं शक्य आहे. मॅच्युरिटी कम्स ऑफ अंडरस्टँडिंग म्हणायचे कृष्णमूर्ती, नॉट ऑफ एज. स्वट्ट सांगून टाकलेले, वयाने येत नाही, ती समजुतीनं येतं. हे जे काय आहे ते ह्या समजूत आपल्याला वाढवणं ती शक्य आहे. तर ते होऊ शकतं. तर ज्ञान किंवा नुसतं देवत्व मिळत नाही, तर पेलायची क्षमतासुद्धा ती बरोबर त्याच्यासाठी ती. आणि पेलायची व्यावहारिकदृष्ट्या साधा आपण आता फिटनेससाठी माणसं पैसे भरून जात, तर ते जाऊ देत त्यांना त्याचे ते. पण आपण आता सूर्यनमस्कार घातले 2 दिवस, आपल्याला ते शक्य आहे केव्हाही, एवढं दाखवणं एवढाच उद्देश आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. ते घालू शकतायत. आज 25 माणसं 50 माणसं तिथे सूर्यनमस्कार सकाळी, मुलं आहेत, मोठी आहेत, ते घालतायत. घरोघरी घालतही असाल, मला त्याबद्दलही म्हणायचं नाही. नसतील गेलं तर घाला. एवढं सोपं ठेवले, 1 रुपयाचा खर्च नाही आहे त्याला. आणि आपल्यात असलेले सर्व ठिकाणच्या सगळ्या बाजूच्या सगळ्या व्यायाम त्यातले मिळावेत, एवढी क्षमता त्याच्यात ठेवली आहे. तर इतक्या सोप्या. विनोबांना माहिती आहे आपल्याला, विनोबांचा रोजचा 3 तास ध्यानाचं, ज्या वेळेला इतर काही नाही, व्यवधान नाही, काही समजा निरूपणाचं प्रवचनं चालली आहेत, फिरतायत, गुदान आहे, आमकाय तमकाय काय असेल ते ज्यावेळेला चालू असेल त्यावेळेला ठीक आहे. पण कधीतरी असा काळ येईच ना की कसल्या तरी निमित्ताने त्यांना कुठे टाकत. तर तसं ते नागपूरच्या जेलमध्ये असताना ती गोष्ट आहे. तर त्यावेळेलासुद्धा 3 तास ध्यानाचा उपक्रम त्यांचा तसाच्या तसा होता. आणि तेही एक वेळ समजू शकू आपण.
पण रोज त्यांना 12 मैल चालायची सवय होती. हा फिटनेस आहे. 12 मैल रोज चालायचे. एकदा 12 मैल आपल्याला कधीतरी कुठल्या देवाला जायला सांगितलं तर आता 12 मैल जायचे, आता 12 मैल जायचे, आम्ही या तारखेला, आम्ही या तारखेला जाणार. त्याच्या आधी 12 दिवस नाही 24 दिवस म्हणून त्याच्यावर बोलत असतो आणि जाऊन आल्यानंतर उरलेले 24 दिवस बोलतो. पुन्हा जायची वेळ येते. त्यांना रोज 12 मैल चालायची सवय होती. ती तुरुंगात सुद्धा सोडली नाही त्यांनी. तुरुंगात काय जागा असणार त्यांना म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण ते सॉलिटरी जे असतं सेल असतं तर त्याच्यामध्ये एकट्याला एकांतवास असतो. तर तशा कोठडीत ठेवलेलं होतं. कोठडीची लांबी रुंदी काय असेल 8x9. ते चालत असत 12 मैल. त्यांनी मोजून अंतर काढलं होतं किती वेळ फिरावं लागेल आणि त्याचे 12 मैल केले होते. त्यामुळे तासनतास ते फिरत असत. ते वॉर्डर बाहेरचा घाबरायचं, वॉर्डरनं घाबरायचं. तो आत आला एकदा फिरताना बघितलं 1 तास झाला हे फिरतात, 2 तास झाले फिरतात, 3 तास झाले फिरतात. ते म्हणजे मला तुरुंगात आहेच काय काम सगळं. आणि काम म्हणजे काय तर असं नुसते फिरत नाहीत. त्यावेळेस सगळं पाठांतर म्हणून होई त्यांचं. आता 12 मैल चालायला ते नेले. माझी तासाची गती समजा 1.5 मैल आहे, ॲव्हरेज 2 मैल आहे. या गतीनं चालत असते म्हणजे 4 तास मनुष्य नुसता कोठडीमध्ये 8x9 एवढ्यात करू शकतो. आपल्याला मोकळं पडेल हो की नाही. पण त्याच्याऐवजी जाऊन तिथं ते त्या प्रवेश कर, नाव घ्याल, अमकं कर, त्याचे 1000 रुपये महिना फी दे, त्याच्यासाठी ती साहित्य, मग त्या वेगवेगळ्या दुकानात जा, ते वेगवेगळे ते हे आण, काय करू. इतकं सोपं ठेवलं आहे. ही माणसं 12 मैल फिरून कशी फिट राहिली आपल्याला कल्पना असेल. तेव्हा ईश्वरी सत्तेची जाणीवही व्हावी, आपल्या क्षमतेची जाणीवही व्हावी. आणि ही सगळी संतांच्यामुळे संधी आहे. रावांसारख्यांनी त्याचा उपयोग या कामासाठी केला आहे, सगळ्या सामाजिक कामासाठी केला. संतांनी हा आनंद देण्यासाठी केला, वाचण्यासाठी केला. आपल्याकडे आता आपला आणखीन वेळ घेत नाही कारण आता खरोखरच भुकेची वेळ आहे. ही गोष्ट खरी आहे. पण अगदी शेवट एक सांगतो, आठवण त्यांची होती म्हणून सांगतो. आपल्याकडे नृसिंह सरस्वती आपल्याला माहितीच म्हणजे हे नाही आळंदीचे आपल्या इथले महाराज ज्यांच्याकडे आनंदसागर गेले होते त्यांच्याकडे योग शिकायला. तर ते इथे होते. हे साताऱ्याची निगडीत आठवणी देत म्हणून सांगतो म्हणतो की इथे 1857चं जे बंड झालं त्यावेळेला ते ह्या इथल्या किल्ल्यावर होते. आणि त्यावेळेला ह्या बंडाळीच्या सगळ्या गोंधळामुळं आपल्यावर जे राज्य होतं त्या ब्रिटिशांनी याला वेढा दिलेला होता आणि सगळ्यांना अटक केली होती. जाहीर केलं सगळे अटकेत आहेत, वेळ किल्ल्यावरून कोणालाही जाता येणार नाही. दरवाजावर तो विषयच नाही काय, पहाराच होते बसलेले. तेव्हा ही 1857 हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला हे समर्थांच्याकडे तिथे आलेले होते नृसिंह सरस्वती. तर स्वामी तिथं होते त्यावेळेला. तर ते या सगळ्या प्रकरणामुळे अटकेत पडले. तेव्हा त्यांनी बघितलं, एक दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं. त्यांना तसाही काही फरक पडत नाही, बाहेर काय आत काही त्यांच्या दृष्टीने काही फरक पडत नव्हता. पण तरीसुद्धा 1-2 दिवस बघितलं, 3 दिवस बघितलं. आणि एक दिवशी सकाळी म्हणले आम्ही जाणार बुवा. आता काय यांनी काय मिळवलं असेल याची कल्पना ठेवा आपल्याला यावी म्हणून सांगितलं. आम्ही जाणार बुवा म्हणले. हे काय चाललंय म्हणले, हे इंग्रजांचं सरकार ती पोरकी हे एवढं दंगा हे इतक्या सगळ्या ह्याच्यात म्हणले नाही आम्ही जाणार बुवा म्हणले. आज ते म्हणले लोक म्हणले आहोत जाणार कसे, आपण सगळे अटकेत आहोत, एक किल्ल्याला वेळा आहे, आपण अटकेत आहोत, जाणार कसे. त्याने ते काय करायचं आहे आम्ही जाणार. कोणाला यायचं आहे का, कोणाला यायचं असेल त्याने माझ्या मागून या म्हणले, फक्त माझ्या मागून फक्त या. आणि लोकांनी अर्थातच वेळात काढल्या आहे. काय अशा अटकेतून ह्या पहाऱ्यातून काय आपण जाऊ शकणार आहे का, हे मार्ग आहे का काही कुठं. किल्ला किती त्यावेळेला आणखीन कठीण होता हे माहिती आहे. सगळीकडे कडे हे बाकीची तटबंदी ह्या सगळ्यांना आपण जाऊ शकणार आहे. तेव्हा लोकांनी वेळात काढलं आम्ही जाणार बुवा. असं म्हटलं काहीतरी हे आहेच बुवात नाहीतरी त्यामुळे म्हणले असतील. तेव्हा साधारणपणे असं सत्पुरुषांना असंच म्हणायची पद्धत असते बऱ्याच वेळा. तर त्यामुळे वेळात काढलं लोकांनी. बरोबर ते म्हणले आम्ही जाणार बा, कोण येणार आहे मागून या. हे गेले. आता त्यांच्याबरोबर त्यांच्यावर ज्यांची आत्यंतिक निष्ठा होती असे ग्रस्त माधवराव म्हणून बरोबर होते. तर ते त्यांच्या मागून गेले. मामांच्याच कळते दांडेकर, माधवराव दांडेकर ते मागून गेले त्यांच्या. बघू स्वामी काय करतात ते. ही बाकीचे लोक नुसती लांबून बघायला काय होते कोणा ठाऊक. ते आणि पुन्हा काय पडलं धडलं म्हणजे आपण काय केलं असं व्हायला नको. त्यामुळं सुरक्षित अंतरावर, सुरक्षित अंतर ठेवा असते की नाही तसं. तर त्यामुळं अंतरावर ते माधवराव आपले ह्यांच्या मागणं त्यांनी काय सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे करायचं. त्यामुळे त्यांच्या मागून हे कड्यापर्यंत गेले सरळ चालत. ह्या डोंगरावरच्या कड्यापर्यंत गेले. आणि आपण आपल्याला माहिती आहे पाण्यात सूर मारायला जसं जागा ठेवलेली आहे, जशा पद्धतीनं मनुष्य हात वर करतो, आपण पक्षी पंख पसरतात तसे दोन्ही हात पसरले आणि सरळ कड्यावरून खाली गेले. त्याच्या मागोमाग माधवराव पण गेले. माधवराव विचारला खाली 60 फूट खोल होतं ते म्हणले आम्हाला अलगद उचलून आल्यासारखं वाटलं. म्हणले उचलून खाली ठेवावं तसं आलो.
हे इथली गोष्ट आहे साधारण. खाली आले, अलगद उचल ईश्वरी सत्ता अंतिम. तिच्याशी जे संबंधित आहेत त्यांना या जगामध्ये कुठेही कसलाही अटकाव नाही. त्यांना कुठे चांगल्या कारणासाठी ईश्वराच्या आज्ञेनं जायचं असेल तर काही येतलं पंचमहाभूतसुद्धा आड येण्याची शक्यता नाही. अलगद तसेच्या तसे माझं तसे तसेच गाली. त्याने सांगितलंच होतं कोणाला यायचं असेल तर माझ्याबरोबर या. मग आता आतले आत अटकेत राहिले. तसंच होतं, आपण अटकेत राहतो, संत सुटून जातात आणि त्यांच्याबरोबर जाणारी मंडळी जातात सुटून, ते मुक्त होतात. आम्ही भीतीनं राहतो. तेव्हा अशी ग्रस्त त्यांच्याबरोबर तेवढं सांगतो. खानदेशात या मोजणी खातं आपलं हे असतं, त्या मोजणी खात्यात एक ग्रस्त नोकरीला होते, रामभाऊ म्हणून, बळभाऊ फाटक म्हणून. ते मोजणीचे अधिकारी होते आणि प्रपंच होता, मागे सगळं होतं. त्यांची स्वामींची गाठ पडली. ती पहिल्यांदा गाठ पडल्याबरोबर स्वामी त्यांना काय म्हणाले की, त्यांनी विचारलं हात जोडून, बघ काही आला उपदेश द्याल का, मंत्रोपदेश द्याल का वगैरे. ते म्हणले काही वेगळा मंत्रोपदेश देण्याची गरज नाही, आपली जी भेट झाली तेवढी पुरेशी आहे. माझी तुमच्यावर आधीपासूनच कृपा आहे म्हणले. आधीपासूनच कृपा आहे. पूर्वीचा जन्म दिसतोय, हा जन्म दिसतोय, काय होणार ते दिसते. काय माणसाच्या जीवनाची झेप आहे. या अर्थाने आपण जरा बघावं आणि जागं होऊन काय करता येईल ते करावं, याच्यासाठी हे सगळं आहे. तेव्हा आधीपासूनच पूर्ण कृपा आहे. फार आठवण असेल तर त्याच्यासाठी खडावा देतो म्हणले. फार तर खडावा दिला होता त्यांच्याकडे, त्यांच्या त्या पूजेत आहेत. तर पुढं त्यावेळेचं सरकार ब्रिटिश सरकार होतं. हे मोजणी खात्यात काम करीत. त्यांना त्या मोजणी खात्यात म्हणजे हे असं सगळं उन्हातानाचं काम करायचं आणि सगळं ते पुन्हा रेकॉर्ड ठेवायचं आणि ती वरची सत्ता अशी. तर त्यांना ते कंटाळा आला त्या कामाचा. आणि नोकरी तर काही पूर्ण झाली नाही, तिनं पेन्शन तरी बसली पाहिजे, प्रपंचाचं बाकीचे जबाबदारी आहेत. तर कंटाळा आला. स्वामीनं म्हणाले, स्वामी मला असं कंटाळा आला आहे, नोकरी सोडावी असं वाटतं, पेन्शन काय भेटण्याची शक्यता नाही. तेव्हा तेवढी माझी मदत झालेलीच नाही, तर काय करू. स्वामींनी सांगितलं सोडून दे. ते लगेच स्वामी म्हणले सोडून दे. ते म्हणले मला ही अशी पंचायत वाटते पुढं काय होईल. ते म्हणले सोडून दे आणि इकडे साताऱ्यात राहा, त्याची पुढे लिंबजवळ राहतो. तर सोडून दे म्हणले. ते म्हणले पेन्शन नाही मिळणार, पुढं काही होऊ. ते म्हणले तू व्यापार कर काहीतरी, योगिरीच्या या काळात त्या काळात जे काही व्यापाराची पद्धत होती त्यातला काहीतरी व्यापार कर म्हणले. पण म्हणले पेन्शन नाही, पेन्शन तुला मिळेल. मिळेल म्हणजे ब्रह्मलिखित आहे, तुला मिळेल. पण ह्यांनी दिला राजीनामा. मुदतपूर्व आहे, सगळं आहे, पुरे झालेलं नाही आहे, हे सगळं खरं आहे, तरी राजीनामा दिला. आणि राजीनामा मंजूर होताना त्याच्याबरोबर पेन्शन ऑर्डर आली इंग्रज सरकारकडून. 1869ची गोष्ट ही. 1869ला मुदत पूर्ण झालेली नसताना इंग्रज सरकारकडून त्या काळातले 9 रुपये 2 आणे पेन्शन मंजूर होऊन आली होती. तो कागद आहे अजून त्यांच्याकडे, त्यांच्या पुढच्या वंशाच्यातली जी मंडळी आहेत त्यांच्याकडे तो कागद आहे 1869 सालचा. त्याच्यावरती मंजुरी आहे 9 रुपये 2 आणे. 9 रुपये म्हणजे काय झालं, 1869चे 9 रुपये म्हणजे काय झालं असेल. त्या काळातले हे त्यांच्याकडे अर्ज मंजूर झाला, पेन्शन मंजूर झाली. पण करणारे पण तसं पाहिजे. तो यांना पेन्शन मंजूर झाली 9 रुपये 2 आणे, बरोबर आहे. त्यांना जो व्यापार करायला सांगितला होता तो पण चालला, त्याच्यावर त्यांचा प्रपंच चालला. तर म्हणले ही पेन्शन आपली नाही, ही स्वामींची आहे. म्हणून दरवेळी सगळे 9 रुपये 2 आणे स्वामींना पाठवून दिले. त्यांनी यावं लोक, ती त्यांची आहे, ती त्यांच्या सत्तेनं मंजूर झालेली आहे. आणि तिचं मला कुठ्या तरी आधार वाटत होता ते त्यांनी दाखवून दिलं, बस बाकी काही नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला त्यात काही गरजच नाही आहे. तेव्हा आपण मनुष्य आहोत. थोड्या पैसा गाड्यान ते आमकन तमकन हिंडण ते ट्रिपान ते हे सगळं चंगळ चैन आत्ता आपण चाललंच आहे. तर त्याच्यातून बाहेर येऊया आणि काही साधन, काही तप, काय जे आपल्याला निष्ठेनं जमेल ते करून बघू. देणाऱ्यांनी खरं सांगायचं तर सगळ्या क्षमता आधीच दिलेल्या, जन्मतः जे दिलेलं आहे. फक्त महाराज म्हणायचे तसं आहे की मारुतीजवळ जे होतं तेच आपल्याजवळ आहे. हो, त्याच्याकडे जो स्फुल्लिंग होता तो त्यांनी फक्त सतत फुंकर घालून घालून त्याला देवा एवढा गेला मोठा. आणि आम्ही त्याच्यावरची राखसुद्धा झटकलेली, त्याला काय करावं. मग आता ते आपण करावं, ती बुद्धी व्हावी म्हणून ही प्रार्थना करायची आणि हे समजून घ्यायचं तेव्हा काय काय दिलं आणि खरं शास्त्र कशानं हे समाधान मिळेल. आता पुढची उद्याची त्यांच्या भेटीची काय योजना असेल त्यानुसार त्यावेळेला आपली जीवनाची स्थिती कशी आहे, जीवदशा कशी आली, आपल्याला काय करता येईल नक्की याविषयी काही बघता आलं तर ते आपण आता त्यांच्या कृपेप्रमाणे आपण बघण्याचा प्रयत्न करू. आणि तोपर्यंत आपण ज्याचा विचार करतो आहोत ते मूळ अभंग पाहू.
जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. शाश्वत कर्ता देव अंतरी, शाश्वत कर्ता देव अंतरी, भरुनी राहे तो बाहेरी, भरुनी राहे तो बाहेरी, कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी, कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी, सावध करी जीवा, सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. प्रबळ जाहली देह बुद्धी किती, प्रबळ जाहली देह बुद्धी किती, आत्मबुद्धीची पडे विस्मृती, बुद्धीची पडे विस्मृती, आत्मनाश हा अवघा पुढती, आत्मनाश हा अवघा पुढती, वाचविया जीवा, वाचविया जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. पैशासाठी हिला जारी, पैशासाठी हिला जारी, स्वतंत्र असुनी दास्य पत्करी, स्वतंत्र असुनी दास्य पत्करी, दावी जगाला किती बेफिकिरी, दावी जगाला किती बेफिकिरी, जागविया जीवा, जागविया जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. जैन रंजना जिणे वाहती, जैन रंजना जिणे वाहती, मनगट मेंदू दुर्बल होती, मनगट मेंदू दुर्बल होती, स्वार्थ भयाने किती लढती, स्वार्थ भयाने किती लढती, कळू द्या या जीवा,
कळू द्या या जीवा देवा सावध करी जीवा देवा सावध करी जीवा देवा सावध करी जीवा होई जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा जानकी स्मरण जय जय राम